तर बघा 1.1 मानव संसाधन, भारतातील मानव संसाधन हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला GS1 साठी पण उपयोगी पडणार आहे आणि GS4 साठी सुद्धा. त्यासोबतच प्रिलिम्सच्या एक्झाम मध्ये सुद्धा त्याच्या थिअरीज वर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ते आपल्या HRD साठी तर थिअरीज महत्वाच्या आहेतच, मात्र प्रिलिम्स साठी सुद्धा काही प्रश्न आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं काय तर इंटरनॅशनल पॉप्युलेशन डे, वर्ल्ड पॉप्युलेशन डे हा कधी साजरा केला जातो? 11 जुलैला. आणि कारण काय तर 1989 पासून 11 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी जगाची लोकसंख्या 5 अब्ज एवढी झाली होती. किती झाली होती? 5 अब्जला टच केल्यामुळं त्या दिवशी आपण इंटरनॅशनल पॉप्युलेशन डे साजरा करतोय. त्यानंतर थीम एक महत्वाची असते. थीम लक्षात कुठली ठेवायची तर या वर्षीची थीम लक्षात ठेवायची, नाहीतर बाकी कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त बघा 2023 ची जी थीम आहे ती थीम होती अनलिसिंग द पॉवर ऑफ जेंडर इक्वेलिटी. त्यानंतर अजून मोठी थीम आहे 2-3 ओळीची, ते जास्त लक्षात ठेवलं तर जास्त कन्फ्युजन होईल. कीवर्ड काय तर जेंडर इक्वेलिटी हा कीवर्ड आहे थीमचा. अठराशे चार मध्ये बघा लोकसंख्या किती होती जगाची? फक्त 1 अब्ज होती. 1804 मध्ये फक्त 1 अब्ज होती. यावेळेस इंडस्ट्रियलायझेशनचा काही मागमूस नव्हता, म्हणजे चांगली आरोग्य सुविधा बऱ्याचशा देशात नव्हते. त्यावेळेस जी पारंपरिक नेचरोपॅथी होती त्या पद्धतीने उपचार केले जायचे, मात्र ऍलोपॅथीचा एवढा विकास नव्हता झाला. त्यामुळे मृत्यूदर हा खूप जास्त होता. जन्मदर जरी जास्त असला तरी त्याला बॅलन्स करणारा मृत्यूदर होता. त्यामुळे जो नॅचरल ग्रोथ आहे ती खूप कमी होती. त्यानंतर 1927 मध्ये डायरेक्ट 2 अब्ज झाले, कारण 1800च्या नंतरचा काळ जो आहे तो इंडस्ट्रियलायझेशनचा आहे. शहर उदयास आली, चांगल्या आरोग्य सुविधा उदयास आल्या आणि त्यामुळं पुढच्या काळात लोकसंख्या एकदम झपाट्याने वाढलेली आहे. त्यानंतर 1960 ला लोकसंख्या किती झाली? डायरेक्ट 3 अब्ज झाली, बरोबर आहे का? त्यानंतर 1974 ला 4 अब्ज झाली. 1987 ला 5 अब्ज झाली. 1989 पासून 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतात, कारण या दिवशी जगाच्या लोकसंख्येने 5 अब्जचा टप्पा गाठलेला होता. जगाची लोकसंख्या 5 अब्जच्या दिशेने जात होती. 1999 ला 6 अब्ज आणि 2011 ला 7 अब्ज पर्यंत लोकसंख्या जाऊन पोहोचली होती. आता मानव संसाधन विकास हे गरजेचं काय आहे, त्याच्या काय कन्सेप्ट आहे? कोणत्याही देशाचा विकास हा त्याच्या लोकसंख्येवर आणि लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो, बरोबर आहे का? आता लोकसंख्येचा विचार बघा तुम्ही. आता असं म्हणायला पाहिजे पण बरेचसे देश आहेत, आता अफगाणिस्तान सारखे देश असतील, ते आधीपासून त्या एका खिंडीत राहिलेले आहेत. त्यामुळे तिथं आधीपासून लोकांना लुटायचं वगैरे अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत होत्या. सगळेच देश नाही तसा. किंवा आपल्या इकडे जर सोमालिया बघितलं तर तिथं समुद्री चाचेचं प्रमाण, म्हणजे समुद्री लूट करणारे जे असतील, समुद्री डाकू जे असतील त्यांचं प्रमाण जास्त होतं. पाकिस्तानची पण तशीच अवस्था आहे. आता जर बघितलं तुम्ही इथं स्कॅन्डिनेव्हियन कंट्री, तिथं भांडणं वगैरे कमी आहेत. चायनाचं वेगळं आहे. तिथल्या लोकांवर तिथल्या डेव्हलपमेंट डिपेंड आहे. ते लोक कसे आहेत त्या देशाचा विकास त्याच्यावर डिपेंड असतो. संसाधन म्हणजे असे भांडवल, संसाधन म्हणजे काय? रिसोर्स. रिसोर्स म्हणजे अशा प्रकारचं कॅपिटल असतो जो मनुष्य आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि विकासासाठी त्याचा वापर करतो. मग कुठलाही रिसोर्स असू दे, त्यामध्ये काही नैसर्गिक रिसोर्स आहे, समजा कोळसा झाला, पेट्रोल झाले, काय रिसोर्स आहे, बरोबर आहे का? त्याचा वापर करून आपण देशाचा विकास करू शकतो. तसं माणसं सुद्धा काय आहेत? एक प्रकारचे रिसोर्सेस आहेत, असं जेम्स फिशरनं व्याख्या केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. कोळसा, लोह, पेट्रोलियम जसे त्याच पद्धतीने पुढच्या काळात मानव संसाधन विकास या कन्सेप्टचा जन्म झाला आणि ती कन्सेप्ट विकसित झाली. मानव संसाधनात लोकसंख्या, त्याचं स्वरूप, त्याचं वितरण, त्याची रचना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करतो. ते लोकसंख्येचं स्वरूप कसं आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे. आता समजा जर तुम्ही बघितलं ब्राझीलला असेल, ऑस्ट्रेलियाला असेल, तर जे शहरं वसलेले आहेत एकदम त्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसलेले आहेत. मधल्या साईडला ऑस्ट्रेलियाला पण डेझर्ट आहे आणि ब्राझीलमध्ये अमेझॉनचं जंगल आहे. त्यांची लोकसंख्या जी आहे ती, आता तिथलं जे रिओ दी जेनेरो जुनी राजधानी होती, त्याच्या आजूबाजूला मोठी मोठी शहरं होती, एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे.
त्यासोबतच त्याची रचना कशी आहे. आता कोणत्या देशाच्या महत्वाच्या नैसर्गिक संसाधनापैकी सगळ्यात महत्वाचं संसाधन ते देशाची लोकसंख्या असते. आता लोकसंख्येचा अभ्यास करताना बघा, आपण प्रिलिमला अभ्यास केलाय लोकसंख्येचा, तर तो कसा केलेला आहे, क्वांटिटेटिव्ह केलेला आहे, बरोबर आहे का. लोकसंख्येची घनता किती, प्रिलिम साठी काय इम्पॉर्टंट, आता आपण परत करणार आहे अभ्यास. क्वांटिटेटिव्ह मध्ये काय असणार आहे, तर लोकसंख्येची घनता किती आहे, लोकसंख्या वाढली किती पद्धतीने, लोकसंख्येमध्ये साक्षरता किती आहे, म्हणजे लोकसंख्येमध्ये शहरीकरण कशा पद्धतीने झालेलं आहे, वयाची रचना कशी आहे, किंवा एकूण लोकसंख्या किती आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये कसे असेल तर रोजगाराची पातळी किती आहे, त्या लोकांचे आरोग्य किती आहे, कसं आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी कशी आहे, MMR, CMR, IMR, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आहेत, शिक्षणाचं प्रमाण किती आहे, लोकसंख्येची कार्यक्षमता किती आहे, हे सगळं काय सांगते आपल्याला, क्वालिटी सांगते, गुणवत्ता सांगते. तर ते दोन अँगलना अभ्यास करणार आहोत. त्यातला जो क्वांटिटीचा अँगल आहे तो फक्त आपल्याला प्रिलिम्स साठी कामाला येतो, आणि हे दोन्ही अँगल मेन साठी कामाला आहे. मेन साठी क्वांटिटेटिव्ह पण लागतच, त्यासोबतच आपण क्वालिटेटिव्ह पण बघणार आहोत. आता लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत, संक्रमण म्हणजे काय, ट्रान्झिशन, लोकसंख्येचे डेमोग्राफिक ट्रान्झिशन, डेमोग्राफी हा शब्द लोकसंख्येसाठी वापरला जातो. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी हे काय सांगते आपल्याला बघा. तर आता हे थिअरी मांडताना आहे ना, कार्ल हुवर आणि फ्रँक नॉटनस्टाईन हे दोन महत्वाचे आहेत. हे दोघांनी मिळून, हे लोकसंख्या शास्त्रज्ञ आहेत, त्या दोघांनी मिळून ही थिअरी मांडली होती. आता इथं आपण मी आकृती सगळ्यात शेवटी तुम्हाला समजावून सांगतो. फक्त एक लक्षात घ्या, जे एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस म्हणजे आडवा असतो, त्याच्यामध्ये टाइम दाखवलाय, आणि वाय ऍक्सिस जो आहे तो फ्रूट बर्थ रेट आणि फ्रूट डेथ रेट या दोन्ही गोष्टी दाखवलेल्या आहेत. एका लाईननं बर्थ रेट दाखवलेली आहे, वरचा जो आहे तो बर्थ रेट दाखवतोय, आणि खालचा जो आहे तो डेथ रेट दाखवतोय, मृत्यूदर दाखवतोय. आणि वेळेनुसार ते कसं चेंज गेलं, आता सुरुवातीला मी सांगितलं की 1804 पर्यंत आपली लोकसंख्या 1 कोटी पर्यंत होती, त्याच्या आसपास काय तर स्थिर असेल ते, 1 कोटी म्हणलं, सॉरी मी 1 अब्ज होती. तर त्याच्यामध्ये हे कमी जास्त होत राहायचं, रोग यायचे, त्यानंतर लोकसंख्या वाढायची, परत रोग आले की अजून कमी व्हायचे, पण ती एक स्थिर होती. त्याच्यानंतर पुढे काय झालं, तर बर्थ रेट हा कॉन्स्टंट राहिला, कारण जगण्याची अपेक्षा ही नैसर्गिक असते, बरोबर आहे का. त्यामुळे मृत्यू दर हा सगळ्यात आधी कमी झाला, पण बर्थ रेट त्या तुलनेत कमी झाला नाही. बर्थ रेट हा तसाच स्टॅग्नंट राहिला बरेच काळ. त्या तुलनेत ज्यावेळेस औषधाची वगैरे उपलब्धता झाली, आरोग्यमान वाढलं, स्वच्छता, सुखसोयी या सगळ्या गोष्टी आल्या, त्यानंतर डेथ रेट एकदम झपाट्याने कमी होत गेला, आणि जो फुगवट आहे ना, ती नॅचरल इन्क्रीजचा आहे. पॉप्युलेशन इन्क्रीज होत गेलं, मग 1चं 2 लवकर झालं, 2चं 3 अजून लवकर झालं, 3चे 4 अजून लवकर झालं. आपण 1987 पर्यंत 5 अब्जाला पोहोचलो. तर अशी ही वाढ होत गेली. आता त्याच्यानंतर काय झालं, काही देश एकदम विकसित झाले. आता हे टप्प्यामध्ये तुम्हाला समजावून सांगतो मी. पहिली जी अवस्था असते ना, ते स्थिर वाढ असते. स्थिर वाढ म्हणजे काय, तर कॉन्स्टंट ग्रोथ असते. समजा आता काही जे जो अविकसित देश असतील त्याच्यामध्ये मृत्यू दर खूप, आता तसं तर राहिलं नाही, कारण जे माग असलेले देश असतील तिथे सुद्धा मेडिकल एड्स आपण पुरवतोय. WHO असेल किंवा बऱ्याचशा संस्था आहेत, NGOज आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, UN आहे, ते काय करते, त्यांना आरोग्याच्या सुविधा तर देते. त्यामुळं सुरुवातीच्या काळात उच्च जन्मदर होता, उच्च मृत्यू दर होता, त्यामुळं अविकसित देशात अशी अवस्था आढळत होते, आणि पूर्ण जगभरात औद्योगिकरणाच्या आधी अशा अवस्था होती, त्यामुळे लोकसंख्या एका काळापर्यंत स्थिर होती. द्वितीय अवस्था जी होती त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली. प्रचंड वाढ का झाली, तर जन्मदर हा उच्चच राहिला, त्या तुलनेत झपाट्याने काय घट झाली, हा क्रूड डेथ रेट CDR कमी झालाय, आणि CDR कमी झाल्यामुळं विकसनशील देशात लोकसंख्या ही झपाट्याने वाढलेली दिसली, कारण मृत्यू दर कमी झाला होता, बर्थ रेट जन्मदर त्या तुलनेने कमी नव्हता झाला, त्यामुळं लोकसंख्येची भरमसाठ वाढ झाली. कॉर्ल एर्लिच नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, लोकसंख्या तज्ञ आहे, त्याने सांगितलं की याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन किंवा पॉप्युलेशन बॉम्ब, लोकसंख्येचा विस्फोट असा शब्द त्याने वापरलेला आहे. या अवस्थेला, दुसऱ्या अवस्थेला पॉप्युलेशन एक्सप्लोजन किंवा पॉप्युलेशन बॉम्ब असा शब्द त्याने वापरलेला आहे. तिसरी अवस्था जी आहे ती मंद वाढते, स्थिर वाढ असे. आता तिसऱ्या अवस्थेमध्ये काय बघा, आता लोकांच्या लक्षात आलं की राहणीमानाच्या सुविधा, न्यूक्लिअर फॅमिलीज या सगळ्या गोष्टी आल्यामुळे कसं झालं, मग मुलांचं सांभाळ कोण करणार ना. त्यामुळे पुढच्या टप्प्यात काय व्हायला, जन्मदर पण थोडाफार कमी व्हायला ना, त्यावेळेस जी वाढ आहे ती थोडी मंदावली.
कारण जन्मदर थोडा घटलाय, त्यामुळे आता जी वाढ होते ती वाढ होतेच, मात्र ती मंद गतीने होते. आता एक काय काय ठिकाणी म्हणजे सुरुवातीला नॉटनस्टाईन वगैरे यांनी 3 टप्पे मांडले होते. त्यामध्ये ब्लॅकलर हे नाव लक्षात ठेवा. हुवर आणि नॉटनस्टाईनने किती टप्पे सांगितले होते? 3. आता ब्लॅकलरनं त्याच्यामध्ये अजून 2 टप्प्याची वाढ केली. हे 2-3 तर आहेतच. त्याच्यानंतर जो चौथा टप्पा होता त्याच्यामध्ये ब्लॅकलर काय सांगतोय बघा, बर्थ रेट लो झाला आणि डेथ रेट सुद्धा लो झालाय. बर्थ रेट हा खूप जास्त जोरात घसरतोय आता. त्यामुळे ही जी वाढ आहे, वाढ दिसते ना तुम्हाला हायलाइटेड केलेली आहे फेंट येलो कलरने, ती जी वाढ दिसते ना, ती वाढ अशी नाही. आता ती जरा स्टीप जी होती ना, इथे उतार किती आहे जोरात आहे बघा, इन्क्लाइंड आहे. ही वाढ आहे पण ती थोडी घटत्या पद्धतीने वृद्धी आहे. म्हणजे मागे ती 50 न वाढत होती, आता 40 न वाढत, परत 20 न वाढत, असं त्याचा जो स्पीड आहे वाढण्याची ती कमी झाली, पण वाढ तर आहेच. त्यानंतर त्यानं पाचवी जो टप्पा सांगितला होता त्याच्यामध्ये स्टेबल आणि लो इन्क्रीज असं सांगितलं जातं. त्याच्यामध्ये जे डेथ रेट आहे तो डेथ रेट कधी कधी काय होईल, बर्थ रेट पेक्षा वर जाईल. आता बघा काय कझाकिस्तान सारखे देश आहेत किंवा स्कॅन्डिनेव्हियन काही देश आहेत, ते मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आणि तिथला जो बर्थ रेट आहे तो डेथ रेटला आता क्रॉस करतोय. कारण मुलं नसल्यामुळं आणि तिथं विवाह पद्धती बदलल्यामुळं मुलांना जन्माला घालण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे त्या जे डेमोग्राफिक जे स्ट्रक्चर आहे ते बिघडलेलं आहे. कारण तरुण पण पाहिजेतच ना, उद्या देशाला चालवण्यासाठी तरुण पाहिजेत. तर हे 5 टप्पे तुम्हाला समजले असतील. त्यामध्ये जर्मनीचं उदाहरण देता येईल आपल्याला 5व्या टप्प्यात. आता भारतातलं लोकसंख्या संक्रमण म्हणजे आपला पॅटर्न आहे यापेक्षा थोडा वेगळाच आहे. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा त्यांचा जर पॅटर्नच वेगळा आहे. ते अजून दुसऱ्या टप्प्यावर आहेत. आणि आपली जे केरळ, गोवा सारखे ते 4थ्या टप्प्याच्या जवळपास गेलेले आहेत. कारण ते जास्त डेव्हलपड आहेत, त्यामुळे ते 4थ्या टप्प्याच्या जवळपास जात आहेत. सगळ्याचा एकत्रित परिणामाचा विचार केला तर भारत कितव्या टप्प्यावर आहे असं आपल्या लक्षात येईल? 5 पैकी 3ऱ्या टप्प्यावर आहे. आता प्रथम अवस्था काय असते? आता ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत, 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे. लोकसंख्या स्थिर असते, उच्च जन्मदर असतो आणि मृत्यूदर सुद्धा उच्च असतो. त्यामुळे लोकसंख्या काय राहते? स्थिर राहते. द्वितीय अवस्थेमध्ये स्थिर वाढ असते. स्थिर वाढ का? तर लोकसंख्या वाढणारी असते उच्च जन्मदर आणि कमी मृत्यूदरमुळे. हा टप्पा आपला 21 ते 51 दरम्यान होता. आणि 51 ते 81 आपण स्वातंत्र्य मिळवलं तसंच लोकसंख्या पण भरमसाठ पद्धतीने वाढवली. त्यावेळेस आपल्या लोकसंख्येत प्रचंड वाढ का झाली? तर जन्मदर अतिउच्च होता, मात्र मृत्यूदर हा खूप कमी होता. कारण आपण आरोग्याच्या सुविधा गावागावात पोहोचवल्या होत्या, अन्नधान्याची व्यवस्था केली होती आणि सरकार आता लोकसंख्येचं म्हणजे जे दुष्काळ असेल, उपासमार असेल, कुपोषण असेल, या सगळ्यावर लक्ष देणार एक सोशलिझमच्या अँगलनं चालणारं सरकार होतं. त्यामुळं त्यावेळेस लोकसंख्येची प्रचंड वाढ झाली आणि ह्याच्यामध्ये 77-76चा काळ संजय गांधीने गाजवला. जवळपास 93-94 लाख नसबंद्या करून घेतल्यामुळं एक 4-5 कोटीनं त्या वर्षीची लोकसंख्या आणि सध्याच्या लोकसंख्येत 20 कोटींना भर व्हायचं त्यांनी तिथं टाळलं. तृतीय अवस्था जी होती ती 1981 पासून ते 2011. आता जी लोकसंख्येची वाढ आहे ती घटत्या दराने होते. म्हणजे 24.80 असेल, त्यानंतर 24.60 असेल, 23-22, 17.5 पर्यंत आता ते आपण कमी कमी आलेलो आहे. बरोबर आहे का? वाढते पण दरवर्षी वाढीचा दर आहे तो कमी होतोय. म्हणजे घटत्या दराने वाढ म्हणजे घटत नाहीये. इन्क्रीजिंगचा जो रेट आहे 25, 24, 23, 22, 18, 17 असा तो कमी कमी होतोय दरवर्षी वाढीचा दर. तरी कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता बघा 61 ते 71 या काळात 24.8 एवढा दरवर्षी वृद्धी दर होता आणि सरासरी वार्षिक वृद्धी दर 2.14% होता. म्हणजे वर्षाला भारताची लोकसंख्या 2.25% वाढत होती. आणि हे ज्या गोष्टी आहेत ते संजय गांधीने मनावर घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी नसबंदीचा प्रोग्राम राबवल्यामुळे थोडं ते कंट्रोलमध्ये आलं. मात्र त्या पहिल्या जे लोकसंख्या धोरणाचा फोलपणा तो लक्षात आला होता. बळजबरी करून काय होत नाही, त्यामध्ये आपण स्ट्रक्चरल चेंजेस केले पाहिजेत. आणि ते लक्षात आल्यानंतर मग आपण काय केलं, परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये आरोग्य सुविधा विकसित करण्यावर भर दिला होता. 61च्या जनगणनेनंतर दरवर्षी वृद्धी दर हा सलग 20%च्या वर होता. मात्र 2011 साली तो पहिल्यांदा 20%च्या खाली म्हणजे 17.7%वर
आला होता. या अवस्थेला काही राज्य अपवाद आहेत. बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, यांचा जो वृद्धी दर आहे अजून सुद्धा 20% वरच आहे. हा, आता माल्थसचा सापळा, माल्थिशियन ट्रॅप, थॉमस माल्थन या तज्ञाने ए सेवन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकात लोकसंख्येचे नियंत्रण स्वतः निसर्गच करतो हा सिद्धांत मांडला. म्हणजे लोकसंख्येचे नियंत्रण कोण करतंय? स्वतः निसर्गच करतो. त्यामुळे त्याने सांगितलं की युद्ध, दुष्काळ, रोगराई यामुळे लोकसंख्या वाढीचा दर मंदावत असतो. आपण जर मंदावणारे अडथळे दूर केले तर लोकसंख्या जिओमेट्रिक प्रोग्रेशन न वाढेल आणि अन्नधान्याचे उत्पादन आहे मात्र ते अर्थमेटिक प्रोग्रेशन न वाढेल. मात्र त्यामुळे लोकसंख्या वाढीला आपोआप मर्यादा होईल. त्याने काय सांगितलं की लोकसंख्या जी वाढते ती जिओमेट्रिक न वाढते आणि अन्नधान्य त्या तुलनेत अर्थमेटिक न वाढते. म्हणजे लोकसंख्या जर तुम्ही 10-20 न वाढते सांगाल, 10, 20, 30, 40, तर अन्नधान्य जे वाढते ते 10, 11, 12, 13 अशा पद्धतीने वाढतं. म्हणजे वाढ ही स्लो आहे. त्यामुळे लोकसंख्येला कंट्रोल करणारं अन्नधान्य असेल. मात्र भारतानं म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानानं काय केलं, हे सगळं उलटवलं. हरित क्रांती वेस्टर्न कंट्रीज मध्ये आधी झाल्या होत्या. अन्नधान्याचं उत्पादन आहे ते लोकसंख्येच्या उत्पादनापेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढलं. त्यामुळे आपण त्या ट्रॅप मध्ये अडकलोच नाही. आता अजून त्यानं काय सांगितलं की ट्रॅप काय लोकसंख्येचा, माल्थचा ओरिजिनल ट्रॅप काय, म्हणजे माल्थचा सापळा काय नावाने ओळखला जातो किंवा त्याला कन्सेप्ट काय. तर या औद्योगिक आर्थिक विकासामुळे लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि राहणीमानात सुधारणा होईल. दरडोई उत्पन्न वाढेल, काय होईल त्यामध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला तर दरडोई उत्पन्न वाढून राहणीमानात सुधारणा होईल. परंतु वाढलेल्या लोकसंख्येमुळे फारसं दरडोई उत्पन्न वाढ आणि राहणीमानात सुधारणा न झाल्याने अर्थव्यवस्था सापळीत अडकेल. आता समजा भारत बघा, भारताचं उत्पन्न खूप जास्त आहे, बरोबर आहे का? आपण पीपीपी न 3 नंबरला जातोय, जीडीपी न पण आता 6, 7, 8 असं वर खाली होत राहतोय सारखं. मात्र आपली लोकसंख्या किती आहे, म्हणजे 5 पर्यंत जाऊन आलो आपण, पण लोकसंख्या आपली एवढी जास्त आहे की आपलं दरडोई उत्पन्न खूप कमी राहतंय. त्यामुळे राहणीमान आपलं जर छोटे छोटे जे राज्य आहेत, स्कॅन्डिनेव्हियन राज्य असतील किंवा मग इकडे युरोपचे, वेस्टर्न युरोपचे राज्य असतील, देश असतील, त्यांच्या तुलनेला आपण खूप महाग आहे. आपल्यापेक्षा कमी उत्पन्न असून सुद्धा, कारण का लोकसंख्या जास्त आहे. तर ते माल तसा सापळा काय सांगतोय की जरी लोकसंख्येमुळे काय होतंय तर दरडोई उत्पन्न आणि राहणीमानात सुधारणा होत नाही, त्यामुळे अर्थव्यवस्था एका सापळ्यात अडकते तो अडकते. हे मला तसं सांगितलं, कारण लोकसंख्या आहे तसं. आता वेस्टर्न युरोप मधल्या काही देशांनी वेगळ्याच प्रगती केली आणि माल्थसचा सापळा मोडून काढला. परंतु आफ्रिका, आशियातील देश म्हणजे त्यांनी काय केलं, अर्थव्यवस्थेसोबत स्वतःची पण प्रगती करून घेतली आणि अर्थव्यवस्थेला जी राहणीमानात वाढवायला पाहिजे त्यांची ती झाली, कारण त्यांनी लोकसंख्या कंट्रोल केली होती. मात्र जगातले आफ्रिकन आणि एशियन असे बरेच देश आहेत ते अजूनही या सापळ्यात अडकलेले आहेत. जगात गरीब श्रीमंत मोठी दरी निर्माण झाली आहे. सॅम्युअल हॉटिंग्टन हे नाव लक्षात ठेवा, त्यांनी याला ग्रेट डायव्हर्जन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे फरक आहे, ग्रेट डायव्हर्जन्स, गरीब श्रीमंत दरी. ओईसीडी या विकसित देशाचे दरडोई उत्पन्न $44,000 पेक्षा अधिक असून आफ्रिकन देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न फक्त $4,000 पेक्षा कमी आहे. बघा कितीचा फरक आहे तो, 10 पटीपेक्षा जास्त आहेत ओईसीडी देशातले बरेच विकसित देश. अमेरिकेचं तर 20-25 पटीनं जास्त आहे. ऍव्हरेज तिकडं ₹1,000 असेल तर अमेरिकेमध्ये ₹22,000 कमवतात, एवढा फरक आहे. आता हार्वे लाईबस्टाईन यांनी काय थिअरी सांगितलेली आहे, तर लोकसंख्येचा जो सिद्धांत आहे, थिअरी ऑफ पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये ते सांगतात की लोकसंख्या वाढीस कमी दरडोई उत्पन्न जबाबदार असते, ते त्यांनी प्रभावीपणे सांगितलेलं आहे. कमी दरडोई उत्पन्न हे अज्ञान, गरिबी आणि अनारोग्याचे कारण असते, त्यामुळे जन्मदरात आणि परिणामी लोकसंख्येत वाढ होते असं त्यांनी मत मांडलं होतं. लाईबस्टाईनचे लोकसंख्या नियंत्रण सिद्धांत. आता लाईबस्टाईनने काय सांगितलं, तर लोकसंख्या नियंत्रण करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर जन्मदर कमी करायचं, दरडोई उत्पन्न वाढवायचं. आता जन्मदर जर कमी केलं तर नॅचरल आहे, जन्मदर कमी झाला तर डेथ रेट आणि बर्थ रेट ह्याच्यातला जो गॅप आहे तो कमी होईल. तो गॅप कमी करणं म्हणजेच काय, नॅचरल इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन कंट्रोल मध्ये आणणं. सोपं आहे ते. 100 जन्मत असतील आणि जर समजा त्या वर्षी 30च मरत असतील तर लोकसंख्या 70 न वाढेल ना, बरोबर आहे का? 70 संख्येनं वाढेल. किंवा 80 जन्मले आणि 50 मेले तर 30 न वाढेल. जर जन्मलेच 40 आणि त्याच्या वेळेस मृत्यू जर समजा 35 झाला तर लोकसंख्या फक्त 5 न वाढेल. जर ही रेषा क्रॉस केली, 45 लोक जन्मले आणि 40 लोक 50 लोक मेले तर काय होईल,
5 लोकांना घट होईल त्या ठिकाणची लोकसंख्या, तर त्याने सांगितलं की जन्मदर कमी केला पाहिजे, मृत्यू दर वाढवला पाहिजे असं कोण सांगत नाही. ऑप्शन असेल मृत्यू दर वाढवणं हे चुकीचं आहे, असं कुठं नसतंय, लक्षात असू द्या. त्यानंतर दरडोई उत्पन्न वाढवणे, दरडोई उत्पन्न वाढवलं तर लोकांचं राहणीमान वाढेल. तुम्ही बघा, गरीब जे लोक आहेत त्यांच्याच मुलांची संख्या जास्त आहे. जेवढे श्रीमंत असतील तिथे मुलं खूप कमी असतात, आणि अतिश्रीमंत असतात त्यांना तर मुलं नको असतात. तर दरडोई उत्पन्न वाढवलं पाहिजे. त्यानंतर राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे. हायर लिव्हिंग स्टँडर्ड या सगळ्या गोष्टीला बरोबर मॅनेज करेल. यासाठी अर्थव्यवस्था आपल्याला विकसित केली पाहिजे, कारण ह्या दोन गोष्टी जर करायच्या असतील, दरडोई उत्पन्न वाढवायचं आणि राहणीमानाचा दर्जा उंचवायचा, तर काय करावं लागेल आपल्याला? अर्थव्यवस्थेत विकास करावा लागेल, अर्थव्यवस्थेत विशिष्ट गुंतवणूक करावी लागेल. आणि ते गुंतवणूक करण्याला त्यांनी क्रिटिकल मिनिमम एफर्ट असं सिद्धांत मध्ये सांगितलेलं आहे. क्रिटिकल मिनिमम एफर्ट म्हणजे काय? तर वरच्या गोष्टी साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेचा विकास केला पाहिजे, आणि ते विकास करायचा असेल तर काही गुंतवणुकीची अर्थव्यवस्थेत गरज आहे. त्याला त्यांनी क्रिटिकल मिनिमम एफर्ट असं संबोधलेलं आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये काय सांगतं की अर्थव्यवस्थेत वाढ झाली तरी पण दरडोई उत्पन्न आणि राहणीमानाचा दर्जा उंचावलेला नाही. हे काय? मालतसचा ट्रॅप आहे. अर्थव्यवस्था वाढली तरी पण दरडोई उत्पन्न आणि राहणीमानाचा दर्जा उंचावलेला नाही, हे मालतसचा ट्रॅप आहे. समजला? मालतसचा ट्रॅप पण समजला. आता हे जवळपास जाणार आहे थिरीत, लाईव्हस्टाईनचा आणि मालतसच्या. आता जागतिक लोकसंख्येची स्थिती, आता हे फक्त आकडे वर खाली होतील, फक्त तुम्ही लक्षात ठेवा, कारण वेगवेगळ्या ज्या सर्वेज आहेत, आता त्याच्यामध्ये वर्ल्डोमीटर वगैरे, त्यांना तर एक एक मिनिटाला किती वाढली त्यांच्यावर असते, त्यांचे कोण सर्वे करणार, ते अंदाजच असते, इंटरपोलेशन मध्ये ते नसतं ते. बरोबर आहे का? कोरोना केस मध्ये तुम्ही बघत होता केस किती वाढल्या किती कमी झाल्या, ते सगळं इंटरपोलेशन आकडेवर असते. त्यामुळे फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं, तर क्रम लक्षात ठेवायचा. आता त्यामध्ये चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान आहे. आणि इकडे सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेच्या क्षेत्रामध्ये मकाऊ, मोनॅको आणि सिंगापूर हे तीनच लक्षात ठेवा फक्त घनतेमध्ये. त्याच्यावर मकाऊवर प्रश्न येऊन गेला आहे. आता आपल्याला आकडे कुठले लक्षात ठेवायचे, तर जनगणना 2011, कारण त्याच्यामध्ये 2-4 आकड्याचं कन्फ्युजन नाहीये. बरोबर आहे का? जगाची लोकसंख्या वेगवेगळ्या संस्था मोजतात, पण मात्र जनगणना आपली एक फिक्सच आहे. बरोबर आहे का? जगात सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीने जनगणना करण्याचा प्रयोग इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात चीनमध्ये झालेला आहे. ज्याची आकडेवारी अजूनही उपलब्ध आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात चीनने जनगणना केली होती त्यांची. महत्वाचं आहे. 1830 मध्ये भारतातील जनगणनेचा पहिला प्रयोग कुणी केलाय? 1830 मध्ये झालाय. हेनरी वॉल्टर, नाव लक्षात असू द्या. हेनरी वॉल्टर यांनी 1830 साली ढाका शहराची पूर्ण जनगणना केली होती. समजतंय? नंतर लॉर्ड मेयो यांनी भारतात जनगणना करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपूर्ण प्रांताचा त्यामध्ये समावेश नव्हता. 1972 मध्ये पहिली जनगणना झाली ती लॉर्ड मेयोने केली होती, मात्र त्याच्यामध्ये सगळ्या भारताचा, संपूर्ण प्रांताचा समावेश नव्हता. मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने जी संपूर्ण ब्रिटिश भारतात राबवलेली जाणारी पहिली जनगणना राबवली होती. ब्रिटिश भारत असं काय लिहिलंय? तर भोपाळ, म्हैसूर, सातारा अशी वेगवेगळी संस्थानं होती ना. सोलापूर जो होता तो ब्रिटिश भारतात होता. इकडे मराठवाडा होता तो निजामाकडे होता. खालच्या साईडचा जो म्हैसूर प्रांत होता ओडियारकडे होता. बरोबर आहे का? मग असे वेगवेगळे राजे होते त्यावेळेस. जो ब्रिटिश प्रांत आहे त्यात जनगणना राबवायचं काम 1881 ला लॉर्ड रिपन यांनी केलं होतं. आणि त्यांनी डब्ल्यू.सी. प्लोडेन हे नाव लक्षात असू द्या, यांना प्रथम जनगणना आयुक्त म्हणून त्यांना नियुक्त केलं होतं. फर्स्ट सेन्सस कमिशनर कोण आहेत? डब्ल्यू.सी. प्लोडेन, लक्षात ठेवा. आता बोर समिती, त्याला जनगणना समिती असं म्हटलं जातं. बोर समिती आरोग्याविषयी पण आहे, त्यामुळे कन्फ्युजन करू नका. सारखं सारखं रिवाइज केला तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि वर्ष पण लक्षात राहील. भारत स्वतंत्र झाला ना त्याच्या पुढच्याच वर्षी आपण जनगणनेसाठी बोर समिती नेमली 1948 ला. त्यांनी काय काय शिफारसी केल्या, तर केंद्र सरकारनं जनगणनेची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे? केंद्र सरकारनं जनगणनेची जबाबदारी घेतली पाहिजे. जबाबदारी घेण्याची जी कुणावर टाकायचं त्यांनी सांगितलंय? केंद्रावर टाकायचं.
यासाठी देश स्तरावर रजिस्ट्रार जनरल नावाचं पद तयार केलं पाहिजे आणि प्रांतात सुप्रिटेंडंट असला पाहिजे, अधीक्षक असला पाहिजे. प्रांतात अधीक्षक नाही, आपल्याकडं चीफ इलेक्शन कमिशनर असतो राज्याचा पण. आणि त्यामध्ये जनगणना अधिकारी केंद्राचे वेगळे. आता ह्याच्यामध्ये बघा स्ट्रक्चर मध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळा. आपला मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्याचा निवडणूक आयुक्त हे वेगळे आहे. राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारी जो असतो ना, चीफ इलेक्शन ऑफिसर, हा केंद्र सरकारद्वारे नेमलेला असतो. केंद्र सरकारच्या जनगणनेच्या मार्फत तो, सॉरी, इलेक्शनसाठी तो नेमलेला असतो. इलेक्शन कमिशन आणि जनगणनेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतंय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. इलेक्शन कमिशनच्या वेळेस पण ते लक्षात ठेवा. आता पुढच्या वर्षी इलेक्शन आहेत, त्यामुळे कदाचित प्रश्न त्या इलेक्शन कमिशनवर सुद्धा येऊ शकतो. तर राज्याच्या पॉलिटीमध्ये बघितलं असेल तुम्ही, राज्याच्या विधानसभेची निवडणूक घेण्याची जबाबदारी आणि लोकसभेची, विधानसभेची, विधान परिषदेची आणि राज्यसभेची, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, ही जबाबदारी कोणाकडे आहे? निवडणूक आयोगाकडे. आणि इकडे चीफ इलेक्शन कमिशनर असतात. आणि भारताच्या पूर्ण निवडणूक आयोगाकडे ही सगळी जबाबदारी दिली, जरी राज्याचं इलेक्शन असलं तरी. फक्त जेडपी आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा मग कॅन्टोन्मेंट बोर्ड असतील, हे सगळे स्टेटच्या इलेक्शन कमिशनकडे. मात्र जनगणनेकडे मध्ये असं कुठलं स्ट्रक्चर नाही. जनगणनेचं एकच आहे. राज्याची जनगणना असेल, गावाची असेल, ते एकाच अथॉरिटीकडे. कोणाकडे आहे? रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. असे दोन स्ट्रक्चर नाही आहेत आपल्याकडं. लोकसंख्येसाठी वेगळा कायदा करण्यात यावा असं सांगितलं आणि त्यानुसार जनगणना कायदा 1948 करण्यात आला. जनगणनेची जबाबदारी गृह मंत्रालयाकडे देण्यात आली. जनगणनेची जबाबदारी कोणाकडे दिली? गृह मंत्रालयाकडे. प्रत्येक 10 वर्षांनी जनगणनेची जबाबदारी पार करण्यासाठी जनगणना आयुक्ताची नेमणूक करण्यात आली. 1990 साली जनगणना नियम 1990 सुद्धा लागू करण्यात आले. सेन्सस रूल्स 1990 हे लागू करण्यात आले. आता जनगणनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत? तर 1981 मध्ये आसाम राज्याची व जम्मू काश्मीर राज्याची जनगणना इंटरपोलेशन पद्धतीने घेण्यात आली होती. इंटरपोलेशन पद्धत ही मॅथ्स मधली पद्धत आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ऍक्च्युअल म्हणजे वाढ असते ते आकडेवारी सेपोलॉजी मध्ये येते. समजा या वर्षी जनगणना घेणे शक्य झालं नाही आसाम आणि JNK मध्ये, तर तिथे इंटरपोलेशन पद्धतीने घेऊ शकतात. मणिपूर राज्यातील सेनापती जिल्ह्यातील माओराम, पावमता आणि पुरुल या सब डिव्हिजन मधली सुरुवातीला अंदाजित आकडेवारी घेण्यात आली होती, नंतर ती सुधारित करण्यात आली. इंटरपोलेशन म्हणजे काय असतं? तर अंदाजित आकडे मागच्या ह्याच्यावरनं ते ओढून पुढच्या ह्याच्यावरचा अंदाज सांगितलं जातं. इंटरपोलेशन हे ऍक्च्युअल नसतं, अंदाज मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन पुढचा अंदाज तो काढलेला असतो. आता साक्षरतेकरता वयाचे निकष बऱ्याच वेळा बदललेले आहेत. 1941च्या आधी 4 वर्षावरील व्यक्तीचे विचार त्यामध्ये केला जायचा. 4 वर्षावरचे व्यक्ती समजा 500 असतील, तर त्या 500 पैकी किती साक्षर आहे ह्याचा विचार केला जायचा. त्यानंतर 51 ते 71 मध्ये 5 वर्षावरील व्यक्ती असं ठरवण्यात आलं. म्हणजे विचार करताना फक्त 5 वर्षाच्या वरचे जेवढे त्यांचा विचार करायचा, त्याच्यापैकी किती साक्षर आहेत ते बघायचे. सोपं आहे ते एकदम. 81 पासून मात्र 7 वर्षावरील व्यक्तींचा विचार करायला सुरुवात झाली. म्हणजे 7 वर्षाच्या खालच्यांचा विचारच नाही करायचा. साक्षर निरक्षर काय असतील ते. 5 वर्षाचा पोरग जरी साक्षर असेल तर त्याला ह्याच्यामध्ये कन्सिडरच नाही करायचं. 7 वर्षाच्या वरचे जेवढे असतील त्या सगळ्यांची संख्या मोजायची. समजा ते एका गावात 700 लोक असतील, गावाचा विचार करतोय आपण. 700 पैकी समजा 350 लोक साक्षर असतील 7 वर्षाच्या वरच्या, 300 जे ते 7 वर्षाच्या खाली आहेत. त्यामुळे 1000 लोकसंख्या जरी आली तर 300चा विचार नाही करायचा. 7 वर्षाच्या वरची किती आहेत? 700. त्यापैकी साक्षर किती आहेत? 350. साक्षरता झाली 50%. जरी या 300 पैकी 5-6 वर्षाची एक 50 पोरं साक्षर असली तरी पण ती मोजायची नाही यात. 7 वर्षावरील व्यक्तींचाच विचार आपण आता सध्या साक्षरतेसाठी करतोय. एवढं सिंपल आहे. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही हे काय असतं? तर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. आता NRC बरेच वेळा गाजलेला आहे आणि पुढच्या काळात पण हा विषय गाजणार आहे. मात्र हे नेमकं काय असतं हे तर तुम्हाला माहित पाहिजे. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर काय? तर देशाच्या रहिवाशाची व्यापक माहिती यामध्ये घेतली जाते. त्यामध्ये परदेशी नागरिकाची सुद्धा नोंद केली जाते, जे 6 महिन्याच्या अधिक काळ भारतात राहत आहेत किंवा राहण्याची त्यांची इच्छा आहे. NPR मध्ये सगळे नागरिक असतात का? तर सर्व नागरिक नसतात. थांबा, इथं असं लिहू नका, एक मिनिट थांबा फक्त.
वेगळ्या शब्दात द्या. सहा प्लस महिने राहतायत किंवा राहण्याची इच्छा आहे. नागरिक प्लस परकीय. एनपीआर मध्ये कोण कोण आहेत? एनपीआर इथं शॉर्ट फॉर्म मध्ये पण लिहून घ्या. कदाचित ते नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरच्या ऐवजी फक्त एनपीआर देतील, मग अडचण होईल ना. तर एनपीआर मध्ये कोण आहेत? नागरिक परकीय 6 महिन्यापर्यंत त्यांना विचारात घेतलं जातं. आता एनआरसी जे असतं, एनआरसी मध्ये पडताळणी केलेल्या वैध भारतीय नागरिकत्वाचाच नोंद केलं जाईल. आसाममध्ये जे एनआरसी झालं त्याच्यामध्ये पुरावे देऊन जे भारतीय नागरिक आहेत त्याच्यामध्ये फक्त नागरिकच असतील, मात्र आधार कार्ड आपल्या नागरिकत्वाचा पुरावा नाही, असं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे कोर्टाने सुद्धा. समजतंय? आता सीए ऍक्ट ह्याच्याविषयी जर प्रश्न आला तर त्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलंय जे इलिगल मायग्रंट आहे. आता इलिगल मायग्रंट मध्ये आपण कुठल्या कुठल्या देशाचा विचार केलाय बघा. फक्त त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानचा नाही विचार करायचा. बाकी जे शेजारी आहेत त्याच्यामध्ये शेजारीमध्ये कोण येतील? नेपाळ येईल, भूतान येईल. हा, सॉरी, मला फक्त एक सांगायचंय की रिलिजन वाईज केलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंदू असतील, सिख असतील, पारसी असतील, ख्रिश्चन आणि जैन आणि बुद्धिस्ट. आता ह्याच्यामध्ये जे अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान मधून असलेले मुस्लिम असतील त्यांचा विचार नाही केला, कारण तिथं मायनॉरिटी नाही. ते हे जे बाकीचे 6 धर्म आहेत ते तिथं मायनॉरिटी आहेत. त्यामुळे तिथून येणारे जे मायग्रेटेड असतील त्यांना त्याच्या आधी जनगणना कायद्यानुसार, सॉरी, सिटिझनशिप कायद्यानुसार काय विचार केला जायचा? 55 सिटिझनशिप कायदा आहे ना, त्यामध्ये 31 डिसेंबर 2014 ही त्यांनी कट ऑफ डेट ठेवलेली आहे. ह्याच्या आधी जर ते मायग्रेट झाले असतील तर त्यांना, मुस्लिम असतील तर सिटिझनशिप नाही मिळणार, मात्र या धर्मातले असतील तर त्यांना मात्र सिटिझनशिप मिळेल. का नाही मिळणार? तर बांगलादेश मधून जे आलेले तिथे ऑलरेडी तिथे मायनॉरिटी नाही आहेत. त्यामुळं बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल किंवा पाकिस्तान असेल, तिथून मुस्लिम वगळता जे इतर 6 धर्म आहेत, 6 धर्म त्यांनी स्पेसिफाय केले. या 6 धर्मातून जर आले असतील तर त्यांना इथं नागरिकत्व देण्यात येईल. मात्र अट काय? ते कट ऑफ लाईनच्या आधी 31 डिसेंबर 2014च्या आधी भारतात स्थलांतरित झाले पाहिजेत, त्यांना सीए अंडर नागरिकत्व देण्यात येणार होतं. आता 2011ची जी जनगणना आहे ती 49वी आणि स्वतंत्र नंतरची कितवी आहे? 7वी आहे. संदर्भ दिनांक, त्याचा रेफरन्स डेट काय? तर 1 मार्च 2011. भारतीय प्रदेश बर्फाळ वगळता. बर्फाळसाठी वेगळा काय तुम्हाला नंतर सांगतो. 1 ऑगस्ट 2010 हा भारतीय बर्फाळ प्रदेशासाठी. कारण 1 ऑगस्ट 2010 पर्यंत जर घेतले असेल तर ही कट ऑफ लाईन हा बर्फाळ म्हणजे हिली एरियाज आणि जिथं बर्फ पडतो, कारण तिथं जानेवारी फेब्रुवारी मध्ये लोक स्थलांतरित होतात ना, त्यामुळे तिथली जनगणना त्या काळात काढणं अवघड असतं आणि तिथं राबवणं सुद्धा अवघड असतं. आयुक्त कोण होते त्यावेळेस? चंद्रमौली. घोषवाक्य काय? आपली जनगणना आपले भविष्य, आवर सेन्सस आवर फ्युचर. मंत्रालय कुठलं आहे? तर डोळे झाकून तुम्हाला सांगता येईल, गृह मंत्रालयाच्या अंडर जनगणनेची कामं केली जातात. 31 मार्च 2011 जनगणना प्रकाशित झाली, ती अंदाजित होती. तुम्ही बघा बऱ्याच पुस्तकात बरेच आकडे चेंज झालेले आहेत, कारण सुरुवातीला अंदाजित होती, त्यानंतर ती करेक्शन करून किंवा काही ठिकाणची जी जनगणना राहिलेली असेल त्याचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून जे अंदाजित घेतले ते वगळून ना जनगणना प्रसिद्ध करण्यात आली आणि अंतिम जनगणना अहवाल मणिपूर राज्य वगळता 20 मे 2013 जाहीर करण्यात आला होता. 20 मे 2013. 26 ऑगस्ट 2015 मात्र मणिपूर सहित, हे लक्षात असणं गरजेचं आहे, 26 ऑगस्ट 2015 मणिपूर सहित अंतिम जनगणना अहवाल जाहीर केला. त्यामुळे थोडेफार आकडे काही पॉइंट मध्ये बदललेले दिसत आहेत आपल्याला, कारण मणिपूरचं जे राज्य आहे ते सुद्धा त्यामध्ये ऍड करण्यात आलं होतं. आता 2011ची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जे ठोकळ गोष्टी आहेत, त्याच्यावर पूर्ण टॉपिक आहे जनगणनाचा रिपोर्ट जर बघितलं तर आपण त्यामध्ये आपण जे आपल्याला विचारलं जाईल त्या गोष्टी फक्त रिवाइज करूया. घराची संख्या 19.19 कोटी आहे. आकडा लक्षात राहण्यासारखा आहे. 19.19, 19.19 लक्षात राहण्यासारखा आकडा आहे. एकूण लोकसंख्या किती आहे? 121,08,54,977. शेवटच्या डिजिट पर्यंत लक्षात ठेवा, कारण शेवटच्या 3 डिजिट वर सुद्धा आयोगाने फसवलेला आहे महाराष्ट्राची लोकसंख्या विचारून.
त्यामुळे 121 कोटी 8,54,977 हे ऑफिशियल आकडा आहे. पुरुषांची संख्या 51.5% 62.37 कोटी आणि स्त्रियांची संख्या 48.43% 58.63 कोटी. आता हे आकडे परत बरोबर करून घेतलेले. म्हणजे पुढचं जर असेल 4च्या आधी तर आपण इकडे 5 करतो ना, 4 पेक्षा कमी असेल तर एक आकडा कमी घेतो, जास्त असेल तर एक आकडा जास्त घेतो. 1901 ते 11च्या दरम्यान भारताची लोकसंख्या 23.83 कोटीवरून 121 कोटीपर्यंत वाढली. बघा, जी पुढच्या मागच्या 110 वर्षात वाढलेली लोकसंख्या आहे ती 4 पटीपेक्षा जास्त होती. 110 वर्षाची लोकसंख्या वाढली आहे भारताची, ही 4 पटीपेक्षा जास्त वाढलेली आहे. 1 ते 11च्या दरम्यान वृद्धी दर 17.5% होता, जो 61 नंतर प्रथमच 20% कमी राहिलेला आहे. या काळात 18.14 कोटी लोकांची भर पडलेली. जरी 17.7% असला तरी भर किती पडले? 18.14 कोटी लोकांची. आता हे आकडेवर येऊन तुम्ही काढू शकता. 121 कोटी झाली तर ते म्हणजे अवघड आहे कॅल्क्युलेशन ते. मात्र 100 कोटीच्या वरच होती ना आधी पण लोकसंख्या, त्यामुळे भर किती असणार आहे? 100 कोटीच्या वर असल्यामुळे 17.7% पेक्षा जास्त असणार आहे. बरोबर आहे का? 100पैकी 17.7 तर ती 18.14 कोटी एक्झॅक्ट जर आकडा काढला तर एवढी लोकसंख्येची भर 2001 ते 2011 या 10 वर्षात भारताच्या लोकसंख्येत पडली होती. जी ब्राझीलच्या एकूण लोकसंख्या एवढी, म्हणजे 10 वर्षात आपली जी लोकसंख्या वाढली ती ब्राझीलच्या टोटल लोकसंख्या एवढी होती. लक्षात राहू द्या. 2011 मध्ये भारताचा जन्मदर 21.8% तर मृत्यूदर किती होता? 7.1%. त्यामुळं जे नॅचरल ग्रोथ रेट आहे, नैसर्गिक वृद्धी दर, तो किती होता? 14.7%. जर नायजर या देशाचा विचार केला तर त्या बघा, नायजर देशाचा जन्मदर किती आहे? 44.2. 44.2 एवढा जन्मदर आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त आहे त्याचा. त्यानंतर जन्मदर, मृत्यूदर, नैसर्गिक वृद्धी ही सगळी आकडेवारी प्रति हजार या प्रमाणात मोजतात. आता जे इंग्लिश मध्ये करतायत त्यांनी बर्थ रेट, डेथ रेट, नॅचरल ग्रोथ रेट हे लक्षात ठेवा. मराठी पण माहित पाहिजे त्यांना, पण जर टर्म्स लक्षात राहत नसतील तर BR, DR आणि NGR हे प्रति हजारात पर 1000 मध्ये मोजतात. 2001 ते 11 दरम्यान भारताचा सरासरी वार्षिक वृद्धी दर हा 1.64% होता. म्हणजे प्रतिवर्षी 1.8 कोटी म्हणजे ऑस्ट्रेलिया एवढी लोकसंख्येत आपल्या भर पडली होती. 10 वर्षात आपण ब्राझील एवढी लोकसंख्या वाढवली आणि एका वर्षात ऑस्ट्रेलिया एवढी लोकसंख्या आपल्या लोकसंख्येत ऍड झाली. जनगणना 2011 बघा, लोकसंख्येचा निकष. भारताची लोकसंख्या 121 कोटी, महाराष्ट्राची 11.24 कोटी. म्हणजे आता हे काय केलंय एक्झॅक्ट सांगतो मी तुम्हाला, 11.23 करून घेतलेले असल्यामुळे आकडे परत डिटेल मध्ये लक्षात ठेवा. मी तुम्हाला मागेच काय सांगितलंय की शेवटच्या डिजिट पर्यंत लक्षात ठेवायची. आता पुढं महाराष्ट्राची लोकसंख्या येईल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण आकडा सांगेन. दशवार्षिक वृद्धी दर 17.7% होता, महाराष्ट्राचा 15.99% होता. घनता किती आहे? 382 भारताची, महाराष्ट्राची 365. दरवर्षी घनतेत वाढ घट किती झाली हे सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया. साक्षरता 74.4%. आता ही कमी जास्त का दाखवले? अंतिम आकडे तुम्ही मागे बघित असाल, काही काही पुस्तकामध्ये चेंजेस असतील. त्यानंतर साक्षरता महाराष्ट्राची 82.34%. लिंग गुणोत्तर 943, महाराष्ट्राचा 929. बाल लिंग गुणोत्तर 919, महाराष्ट्राचा 913. शहरी लोकसंख्येचं प्रमाण 31.2% आणि महाराष्ट्राच्या शहरी लोकसंख्येचं प्रमाण 45%. म्हणजे महाराष्ट्रात आता सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली राज्य बघा, उत्तर प्रदेश सगळ्यांना माहिती आहे, 19.95 कोटी. 20 कोटीच्या फक्त थोडंच कमी आहे ते, गेलं पण असेल आता लोकसंख्ये मोजलेलं नाही ना 2021 ची. त्यामुळं उत्तर प्रदेश 19.95 कोटी, महाराष्ट्र 11.23. ते डिटेल मध्ये आकडा सांगतो मी. त्यानंतर बिहार 10.38 कोटी. 4 नंबरला पश्चिम बंगाल 9.13 कोटी आणि आंध्रा आता विभाजित झालेला आहे 8.46 कोटी. हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. विभाजनाचा अजिबात विचार करायचा नाही. तुम्हाला जर सांगितलं असेल 2011च्या जनगणनेनुसार तर आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर ह्याला जास्त डोकं लावायचं नाही.
कारण ते 2011च्या जनगणनेत एकत्रित येणार आहे ना, त्यामुळं तिथं जास्त डोकं लावायचं नाही. त्यानंतर सर्वाधिक दशवार्षिक वाढ असणारी राज्य, तर मेघालयची जी वाढ होती ती 27.9% होती, अरुणाचलची 26, बिहारची 25, जम्मू काश्मीरची 23 आणि मिझोरामची 23.5. तर मेघा लक्षात ठेवा. मेघा नागा हे जवळ आहेत. नागालँड मध्ये का कमी झाली होती, तर तिथं सिव्हिल वॉर किंवा इतर सगळ्या गोष्टी होत्या. आणि अजून एक गोष्ट सांगितली जात होती की नागालँडचे मुख्यमंत्री जे होते ना, त्यावेळेस त्यांनी आकडे दाबले होते बऱ्याच वेळा. हा, आणि मेघालयमध्ये पण तसंच झालं होतं. त्याच्या आधी त्यांनी आकडे दाबल्यानंतर हे परत ऍक्च्युअल ज्यावेळेस जनगणना केली गेली त्यावेळेस मेघालय एकदम फुगून वर आले. जे आकडे आधी दाबले होते ते परत ओपन झाले आकडे, म्हणजे वाढलेली लोकसंख्या अचानक पुढच्या वर्षी ऍड झाले ना. यावर्षी मोजायचे राहिले, मात्र पुढच्या वर्षी ते बरोबर व्यवस्थित मोजल्यानंतर मोजले जातील. तर ती गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या नाहीत. मात्र मेघा आणि इकडे नागा हे दोन जोडी लक्षात ठेवा. अरुणाचलची 26% आणि बिहारची 25%. तर नागालँड, केरळ आणि गोवा, केरळची 4.8% फक्त आहे आणि गोव्याची 8.17% एवढी वाढ झालेली. केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता दादरा नगर हवेली 65.86% होती आणि त्यानंतर दीव दमण हा दुसऱ्या क्रमांकावर होता 53%. लक्षात राहू द्या. आता लिंग गुणोत्तर बघा, प्रति हजार हा वरचं थोडं राहिले तेवढं कव्हर करतो. सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य बघा, सिक्कीम, मिझोराम आणि अरुणा. आता सिक्कीम तर 6 लाखाचं एवढंच आहे, पुण्यापेक्षा म्हणजे पुण्याची लोकसंख्येत 50 लाखाच्या वर आहे. तर किती तर म्हणजे जवळपास आता 60 लाखापर्यंत पण गेले असेल. पुण्याच्या 10 सिक्कीम पुण्यात बसतील लोकसंख्येच्या बाबतीत. मिझोरामची लोकसंख्या 10 लाखाच्या आसपास आहे, अरुणाचल 13 लाख, गोवा 14.5 लाख. म्हणजे गोव्याच्या लोकसंख्येपेक्षा पुणे कितीतर जास्त मोठं आहे लोकसंख्येच्या बाबतीत. नागालँड 19.19 म्हणजे 20 लाखाच्या आसपास नागालँड आहे. केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या, दिल्लीची 1.67 कोटी, पॉंडिचेरीची 12.44 लाख, चंदीगड 10 लाख. दिल्लीची 1.67 कोटी, पुदुचेरी 12.44 लाख, दिल्ली 10.54 लाख. वरील आकडेवारी 2011च्या लोकसंख्येनुसार असून सध्या प्रथम क्रमांकावर दिल्ली आहे आणि द्वितीय क्रमांकावर जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेशाचे आहे. मात्र हे तुम्हाला टिप दिलेले तुमच्या अंदाजासाठी, ह्याला जास्त सिरियस घेऊ नका. जर विचारलं तर वरची आकडेवारीच महत्वाची आपल्याला, कारण 2011च्या जनगणनेनुसार असा स्पष्ट प्रश्न असणार आहे. त्यामुळं टिप फक्त तुमच्यासाठी आहे, तुम्हाला माहित असावं त्यासाठी. भारताची दशवार्षिक वाढ, आता बघा 1901 ला दशवार्षिक वाढ किती होती ती उपलब्ध नव्हती. जसं सेन्सस ऑफ इंडियानं त्यांच्या वेबसाईटवर टाकलंय, तिथून मी डायरेक्ट कॉपी पेस्ट केले. बरोबर असणं चुकीचं असणं ही जबाबदारी, प्रिंटिंग मिस्टेक नसेल तर फक्त त्या सेन्सस ऑफ इंडियाचीच असणार, रजिस्ट्रार जनरलची असणार आहे. 1901 मध्ये लोकसंख्या होती 23.8 कोटी, 11 मध्ये 25.5 झाली, म्हणजे 5.75 वाढली. मात्र 21 मध्ये बघा 1919 मध्ये आपल्याकडं फ्लू आला होता, त्यानंतर बरेच त्यामध्ये लोक मेले होते, कुपोषण सुद्धा होतं. त्यामुळं लोकसंख्येची जी वाढ आहे आणि त्यासोबत अजून एक महत्वाचं कारण पहिलं महायुद्ध. आपण ब्रिटनच्या अंडर असल्यामुळे आपले सैनिक फुकट लढायला पाठवले होते तिकडं. 0.31%, 0.31% एवढी निगेटिव्ह ग्रोथ आहे, लोकसंख्या कमी झाली. इतिहासात फक्त एकच दशवर्षी कालखंड असा आहे 1931चा की त्यामध्ये लोकसंख्या घटलेली आहे. तर कायम लोकसंख्या आपली वाढलेलीच राहिलेली आहे. 31 ला 27.89 कोटी, दशवार्षिक वाढ किती होती 11 कोटी. आता बघ 11%. आता 10च्या पुढे जी स्पीड पकडला ना तर तो स्पीड 71 पर्यंत कायम राहिला. इथं ब्रेक लावायचं छोटं काम संजय गांधीने केलं, लोकसंख्या धोरण वगैरे आणलं आणि त्यानंतर मग जी ही ग्रोथ आहे ना, हे बेंचमार्क आहे. म्हणजे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर 71, 61, 71 हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यावेळेस लोकसंख्येची जी वाढ आहे ती 24.80 नव्हती. हा पीक आहे, सगळ्यात जास्त हायेस्ट आपण इथे घेतला होता. त्यानंतर 81 ला आपण थोडंफार काय
साधनं राबवली, कुटुंब नियोजनाच्या साधनाचा प्रसार केला, नसबंदी केली, त्यामुळे 24.66% स्लाइट डिफरन्स दिसतोय आपल्याला. 91 मध्ये 23.87, एक मध्ये 21.54 आणि पहिल्यांदाच म्हणजे 1961 नंतर पहिल्यांदाच आपल्याला 17.7. 20%च्या खाली गेले. समजतंय? त्यानंतर लिंग गुणोत्तर. सेक्स रेशो म्हणजे काय, तर प्रति 1000 पुरुषांच्या मागे जे स्त्रियांची संख्या आहे म्हणजे फिमेल्स, स्त्रियांमध्ये मुली वगैरे सगळेच फिमेल्स, पर 1000 मेल म्हणजेच काय, सेक्स रेशो. जर 1000च्या वर जर सेक्स रेशो दिसत असेल तुम्हाला, समजा 1011, 1020, तर 1000 पुरुष आहेत आणि 21 स्त्रिया त्याच्या मग एक्स्ट्रा आहेत. स्त्रियांची संख्या किती आहे, म्हणजे फिमेलची संख्या 1021 आहे. 21 ने जास्त असेल तर, जर समजा 51च्या जनगणनेतून 946 होता, तर तो किती असेल, पुरुषांचं पेक्षा स्त्रियांचं प्रमाण हे 54 कमी आहे. 11 मध्ये ते 943 नोंदवलं गेलं होतं. आणि 1991 या वर्षी आतापर्यंत एकूण 15 जनगणनेतील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कधी होतं, 1991. आपल्यापैकी बऱ्याच जणांची जन्मतारीख आहे ती 91च्या नंतरची असेल, काही जणांची असेल पण 91च्या आतली. पण 81 ते 91च्या काळात लिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त घटला होता. दोन हजार 11च्या लिंग गुणोत्तराची तुलना बघा. ग्रामीणचा लिंग गुणोत्तर भारताचा 949 होता आणि शहरीचा 929 होता. एकूण लिंग गुणोत्तर 943 होता. महाराष्ट्राचं जर लिंग गुणोत्तर बघितलं आपण, तर 952 ग्रामीणचा, 903 शहरीचा आणि 929 एकूण होता. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर आता आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, म्हणजे यामध्ये वेगळं काय दिसतंय, तर साधारण ग्रामीण भागाचं लिंग गुणोत्तर आणि शहरी भागाचं लिंग गुणोत्तर ह्यामध्ये कंपॅरिझन करा. ग्रामीणचं लिंग गुणोत्तर जास्त आहे आणि शहरीचं कमी आहे 11 मध्ये. 2011 ते 1 ते 11 या कालावधीत भारताचे लिंग गुणोत्तर 933 वरून 943 म्हणजे एकूण 10 ने वाढले. याच कालावधीत महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 922 वरून 929 म्हणजे 7 ने वाढले. ही एक सकारात्मक बाब आहे, दोन्हीचं वाढलंय. भारताचं 10 न आणि महाराष्ट्राचं 7 न वाढलंय. डिफरन्स वर सुद्धा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. 929 922 वरून 929 झालंय, त्यामुळे जी वाढ आहे ती 7ची आहे. आणि 933 वरून 943 झाले, म्हणजे जे देशाची वाढ आहे ती 10 नाही, राज्याची वाढ आहे ती 7 नाही. त्याच्यामध्ये सेक्स रेशोचं जर बघितलं तर ओव्हरऑल सेक्स रेशो आणि CSR चाइल्ड सेक्स रेशो. आता ओव्हरऑल सेक्स रेशो हे भगव्या कलरनं दाखवलंय आणि ब्लू कलरनं, निळ्या कलरनं चाइल्ड सेक्स रेशो दाखवलेला आहे. आता बघा, सुरुवातीच्या काळात चाइल्ड सेक्स रेशो हा खूप चांगला होता. 1951 मध्ये टोटल जो नॉर्मल सेक्स रेशो होता तो 946 होता. मात्र चाइल्ड सेक्स रेशो हा म्हणजे स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा काही साधनं आली, कलर डॉक्टर, नंतर सोनोग्राफी वगैरे त्याचा गैरवापर असेल, किंवा कुपोषण होण्याचं प्रमाण मुलींना पण जास्त असतं नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा, आणि लक्ष कमी दिल्यामुळं, त्यामुळे ही लाईन आहे ना 2001च्या आधी क्रॉस केली आणि आता सध्या जे नॉर्मल सेक्स रेशो तो वाढलेला आहे आणि चाइल्ड सेक्स रेशो हा खूप जास्त कमी झालेला आहे. ती पुढच्या काळासाठी चिंताजनक बाब आहे. सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसवर लग्न न झालेल्या तरुणांनी मोर्चा काढला होता. तरी अशा गोष्टीमुळे झालेला आहे. पुढच्या काळात तर अजून जास्त मोर्चे निघतील. लिंग गुणोत्तराचे प्रमाण. 1 मध्ये लिंग गुणोत्तर होता 972, 11 मध्ये 964, 21 मध्ये 55 आणि 31 मध्ये 950. आता हा जो लिंग गुणोत्तर आहे त्याला ऑप्टिमम म्हटलं जातं. नैसर्गिकरित्या किंवा सायंटिफिकरित्या जर बघितलं तर प्रत्येक प्राण्याचं जे ऑप्टिमम सेक्स रेशो असतो, जे नैसर्गिक असतं, मानवाच्या बाबतीत, ह्युमनच्या बाबतीत तो 950 आहे. 950 हा ऑप्टिमम आहे. खाली कुठं लिहून घ्या, ह्युमन बिईंग साठी 950 सेक्स रेशो ऑप्टिमम समजला
जातो. लक्षात राहू दे. करेक्शन करून घ्या, इथं 913च्या ऐवजी 894 लिहून घ्या. प्रिंटिंग मिस्टेक आहे. महाराष्ट्राचं चाइल्ड सेक्स रेशो आहे 894. त्यानंतर बघा 61ला 941, 71ला 930. आता लिंग गुणोत्तराचा जर विचार केला तर 51 नंतर 61ला कमी झाला, 71ला कमी झाला, 81 वाढला, त्यानंतर तो कमी झाला 27, त्यानंतर तो 1 आणि 11ला वाढलाय सलग. म्हणजे असं नाही की ते सलग कमी होतोय. इथं 81ला वाढलाय, पण त्यानंतर तो एकदा कमी झाला, त्यानंतर वाढलाय. असा प्रश्न येऊ शकतो की भारताचं लिंग गुणोत्तर 1951 पासून सलग घटताय, तर हे विधान चुकीचं आहे. बरोबर आहे का? कारण 81ला वाढलाय तो आणि 1 11ला सुद्धा वाढलाय, तर हे 3 लक्षात असू दे आकडे तुम्हाला. 19 81, 2001 आणि 2011 या वर्षी, या 3 वर्ष अपवाद आहेत, वाढलाय. इतर ठिकाणी तो घटलाय. इथं बाजूला लिहून घ्या. 1981, 2001 आणि 2011. सेक्स रेशो वाढलाय. समजते? सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर असणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. केरळचा लिंग गुणोत्तर किती आहे? 1084. पुदुच्चेरीचा 1037. तामिळनाडूचा 996. म्हणजे आता बघा, ह्याच्यामध्ये एकच राज्य एवढं आहे ज्याचं लिंग गुणोत्तर, म्हणजे महिलांची संख्या, फिमेलची संख्या आपण म्हणूया जनरल टर्म मध्ये, फिमेलची संख्या ही मेल पेक्षा जास्त आहे, 1084. आणि पुदुच्चेरी एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे जिथं 1000 पेक्षा जास्त संख्या ही, हजाराच्या तुलनेत फिमेलची जास्त आहे. बाकी तामिळनाडू बॉर्डरवर 996, आंध्र प्रदेश 992 आणि मणिपूर सुद्धा 992च्या आसपास आहे. केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू, आंध्र आणि मणिपूर हे नावं लक्षात असू द्या. आता सगळ्यात कमी मध्ये लक्षात ठेवताना आहे ना, हजसी असं लक्षात ठेवा. हरियाणा, जम्मू आणि सिक्कीम हे काय सेक्स रेशोसाठी आहे. 877, 883, 890 वाढत जात आहे, कमीवरून जास्त आहे. सर्वात कमी हजसी म्हणजे काय? हरियाणा सगळ्यात कमी असेल, त्यापेक्षा थोडं जास्त जम्मू आणि थोडं जास्त सिक्कीम. उतरता क्रम आहे का? चढता क्रम आहे? चढता क्रम आहे. चढत्या क्रमाने लावा म्हणल्यावर सगळ्यात कमी जो आहे तो आधी लावायचा, त्यानंतर असेंडिंग ऑर्डर आहे ना, त्यामुळे. केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणाचा आहे? पॉंडिचेरीचा आहे. आणि सर्वात कमी कोणाचा आहे? दीव दमण 618. याचं कारण काय? तर तिथं इंडस्ट्रीयल इस्टेट्स असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्रातून तिथं स्थलांतर होतं. पालघर असेल, नाशिक असेल, नंदुरबार असेल, तिकडं गुजरात मधला काही खालचे जिल्हे आहेत, तिथून लोक तिकडे येतात, बडोज बिडोज मधनं तिथं कामाला, त्यामुळे तिथं पुरुषांची संख्या जास्त आहे. दीव दमणचं फक्त 618 आहे, लक्षात असू द्या. जसं आपल्या मुंबई शहरात पण पुरुषांची संख्या थोडी जास्त, काय कामाला लोक कोकण वगैरे असेल तिथून किंवा सातारा वगैरे मधून तिथं पुरुष जातात, फक्त स्त्रिया कमी जातात. फॅमिली त्यांची गावाकडे असते आणि फक्त पुरुष तिथं काम करतात, त्यामुळं तिथं लिंग गुणोत्तरामध्ये स्थलांतराचा सुद्धा इफेक्ट पडतोय. मात्र केरळ आणि पॉंडिचेरी हे दोनच एकमेव राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांचा लिंग गुणोत्तर हा 1000 पेक्षा जास्त आहे, तेवढं लक्षात असू द्या. आता हे ऑप्टिमम सेक्स रेशो सांगितलं 1950, 1931च्या जनगणनेत तो ऑप्टिमम होता, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 लाईनर प्रश्न ह्याच्यावर येऊ शकतोय. आता बाललिंग गुणोत्तर काढताना 6 वर्षाखालील वयोगटातील लोकसंख्येचा विचार करून हा लिंग गुणोत्तर काढतात. साक्षरतेसाठी 7,
आणि बाललिंग गुणोत्तरासाठी 6. इथे लिहून घ्या. कन्फ्युजन नंतर व्हायला नको, मग 7 का 6 7 का 6 50-50 करता तुम्ही परत. त्यामुळे वरच्या साईडला अशा गोष्टी कन्फ्युजन होणार आहे, लिहून टाकायचे डायरेक्ट. आता ह्याचा काय वापर होणार आहे, तर भविष्य काळात कशा पद्धतीने लिंग गुणोत्तर असणार आहे, नॉर्मल सेक्स रेशो कसा राहील, त्यासाठी हा अंदाज महत्वाचा असणार आहे. आता आकडेवारीमध्ये बघा तुम्ही 2011च्या बाललिंग गुणोत्तराची तुलना कशी आहे बघा. ग्रामीणचा जो बाललिंग गुणोत्तर होता तो 923 होता आणि शहरीचा किती आहे, 905 आहे. ग्रामीणचा हा शहरीपेक्षा जास्त आहे, हे नॉर्मल आहे, 919 आहे. महाराष्ट्राचा ट्रेंड बघा तुम्ही थोडा, ग्रामीणचा 890 आहे आणि शहरीचा 899 आहे, म्हणजे थोडं उलट दिसतंय. नॅचरली काय पाहिजे, म्हणजे नॅचरली म्हणायचं नाही, जनरली काय पाहिजे, तो ग्रामीण मध्ये हा थोडा जास्त पाहिजे, शहरीमध्ये कमी पाहिजे, पण महाराष्ट्रात ते उलट आढळत आहे. महाराष्ट्रात 894, ह्याच्याकडे थोडं लक्ष राहू द्या. 2001 ते 11 या कालावधीत भारताने लिंग गुणोत्तरात 927 ते 919 म्हणजे घट किती आहे, 8चे 8 न कमी झालं. आणि महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर 913 894 म्हणजे 19 न कमी झालं. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. 913 894 एवढं घटलंय, म्हणजे काय, भविष्यात अधिक प्रभावीपणे लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी भारताला आणि महाराष्ट्राला गंभीर उपाययोजना करण्यासाठीचा इशारा आपल्यासाठी हा आहे. भारतातलं बाललिंग गुणोत्तर 1951 मध्ये 983 होतं, 61 मध्ये 976, 81 मध्ये खूप चांगलं होतं ते 983. परत ते घटत घटत आता किती झालंय, 919 झालंय. आता बघा ह्याच्यामध्ये 61 ला 976 झालं, 71 ला 964 झालं, 81 ला 65 झालं, 91 ला 45, 2001 ला 27 आणि 2011 ला 19, म्हणजे काय, सलग घट आहे. तिकडे बघितलं आपण, तिकडे काय होतं, अपवाद होते, काय 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 अपवाद होते, 81 2001 आणि 11 हे अपवाद होते सेक्स रेशो साठी. मात्र चाइल्ड सेक्स रेशो मध्ये सलग घट आहे, हा मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे. कारण प्रश्न जी विचारायची पद्धत आहे ती अशीच आहे, त्यामुळे आपण आधीच तयारी करून जायचं. भारतातील बाललिंग गुणोत्तर स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये पासून ते सलगपणे कमी होत आहे आणि ही सामाजिक दृष्ट्या गंभीर बाब आहे. सामाजिक दृष्ट्या तिथं तुम्हाला गंडवायला ते आर्थिक दृष्ट्या वगैरे देतील. कीवर्ड सुद्धा महत्वाचे आहेत प्रश्नातले, त्यामुळे व्यवस्थित वाचलं पाहिजे विचारण्यासाठी तरी. त्यानंतर आपण पुढे जाऊया. साक्षरता पहिल्या जनगणनेपासून वरच राहिलं काय, आता काही राज्य बघूया आपण. सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणतं आहे, तर आमिमीचं सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर आहे. आता जर तुम्ही बघाल तर बाललिंग गुणोत्तरामध्ये जे आदिवासी राज्य आहेत, ट्रायबल्स एरियाज आहेत, तिथं बाललिंग गुणोत्तर जास्त आढळतं. तिथं मातृसत्ताक पद्धती असणं, स्त्रियांचा दर्जा समाजामध्ये चांगला असणं, त्यासोबतच जे सोनोग्राफी सारख्या गोष्टी आहेत तिथं अवेलेबल नसणं, हे 3-4 कारण आहेत. वैद्यकीय कारण, पायाभूत सुविधाची कारण आणि समाज मान्यता किंवा समाजातला दर्जा, या गोष्टी डिसाईड करतात. आणि राज्याचा जर विचार केला तर एचपीजे तिथं हजसी होतं, इथं एचपीजे. एचपीजे बालसाठी महत्वाचे. हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर, हरियाणा दोन्हीकडे पहिला आहे. हा पण इथं 2011 आहे, त्यामुळं त्यामध्ये आपण राज्यच पकडायचं त्याला, कारण हे 2011च बघतोय आपण, त्यामुळे त्याला राज्यच पकडायचं. आणि आकडेवारी आता अवेलेबल नाहीये, कारण जनगणनेसारखी कुठलीच आकडेवारी एकदम रिलायबल नसते. बाकी सगळे काय सॅम्पल सर्वे असतात, त्यामुळे सॅम्पल सर्वे थोडंच बघायचे. मात्र ही आकडे फक्त रटून जायचे. रट्टा मारायला ह्याला काय, मारताना पण काय तुमचं लॉजिक थोडं वापरायचं. लॉजिक काय, तर राज्य ते नॉर्थ ईस्टचेच असले पाहिजे, तुम्हाला इलिमिनेट करता आले पाहिजे. तर आमिमी मध्ये जे आहेत ते सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असणारे राज्य आहेत, त्यानंतर छत्तीसगड आणि केरळ आहे. केरळ प्रगत असल्यामुळे
आणि विकासाच्या 4-5व्या टप्प्यात जातोय. आणि बाकीचे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या महिलांना किंवा मातृत्व पद्धती असल्यामुळं ते टॉपला आहेत. कमी कुठे आहेत? हरियाणा. हरियाणा बऱ्याच वेळा स्त्री अत्याचारासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर HPJ मध्ये, टी मध्ये पंजाब आणि जे मध्ये जम्मू काश्मीर, ही तीन तर लक्षात ठेवा. त्यानंतर राजस्थानमध्ये सुद्धा स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होते. आपल्याकडचा बीड पॅटर्न आहे तिकडं. त्यानंतर गुजरात, म्हणजे काय कुठल्या जिल्ह्याला नाव ठेवत नाही, मात्र त्याची संख्या जास्त आहे म्हणून फक्त सांगतोय लक्षात राहण्यासाठी. लोकसंख्येची घनता, भारतातील लोकसंख्येची घनता 1901 मध्ये फक्त 77 होती. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या जनगणनेत 51 मध्ये ती 117 आणि 11 मध्ये 382 एवढी झाली. बघा, एक मध्ये फक्त किती होती? 77. पहिल्या जनगणनेत 51 मध्ये 117 झाली आणि त्यानंतर ती आता वाढून 382 पर्यंत गेली. वाढ किती आहे? 365 वरून 382 आणि महाराष्ट्राची वाढ 315 वरून 324 आहे. महाराष्ट्राची वाढ फक्त 9ची आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आले. सॉरी, चुकलं माझं. फरक बघा या दोन्हीमध्ये. तरी म्हणलं ह्याच्यावर प्रश्न आलेला आणि असं काय चुकायला. 50 आणि 58 दिलं होतं ना त्यांनी ऑप्शन मध्ये. सेम प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्राचं बघा, वाढ किती झाली? 324 वरून 382. वाढ कितीची आहे? 58ची. आणि महाराष्ट्राची किती आहे? 15 वरून 65. भारताची 58, महाराष्ट्राची 50. आणि हाच प्रश्न थेट आला होता. दोन्हीत जो फरक आहे तो खूप जास्त नाहीये, मात्र हा जो फरक होता तो 11ला बऱ्यापैकी कमी झाला. याचा अर्थ काय? तर भारताची जशी लोकसंख्या वाढली त्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जो आहे थोडे कमी न वाढली असेल परतच्या काळात. मात्र घनतेमध्ये जो फरक आहे तो पण थोडा लक्षात ठेवा. 324 वरून 382, 315 वरून 365. हे चारही आकडे महत्वाचे आहेत. घनतेचे चारही आकडे माहीत असले पाहिजेत. महाराष्ट्राचे 15 वरून 65, 50 ने वाढ झाली एवढं जर माहित असेल आणि 365 आकडा माहित असेल तर वजा करू शकता तुम्ही. 58 वाढ झाली असेल हे माहित असेल तर 382 मधून 58 वजा करू शकताय. तर ते लक्षात राहणं सोपं जाईल. सर्वाधिक आणि सर्वात कमी घनता असणारे राज्य. सर्वाधिक घनता कोणाचे? बिहार, 1106. सगळ्यात जास्त डेन्सिटी बिहारचे. नंतर वेस्ट बेंगॉल 10,1028 म्हणजे 1028. आणि सगळ्यात त्यानंतर कमी कुठले? 860 केरळ. सर्वात कमी घनता अरुणाचल, मिझोराम आणि जम्मू 1752 आणि 56 आहे. समजतंय? केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात असून सगळ्यात कमी अंदमान निकोबारची 46 आहे. समजतंय? सर्वाधिक घनता दिल्ली 11,320 आणि सगळ्यात कमी अंदमान निकोबार 46. दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असणारा राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये दिल्ली हा एकमेव आहे. 11,320. कारण काय? ती शहरी भाग आहे ना पूर्ण. NCT नॅशनल कॅपिटल टेरिटरी आहे, त्यामुळे तिथं लोकसंख्येची घनता ऑब्विसली जास्त असणारच आहे. 1,000 पेक्षा अधिक घनता असणारे राज्य दोनच आहेत, बिहार आणि वेस्ट बेंगॉल. 1106 आहे बिहार. हे आकडा लक्षात असणं गरजेचं आहे. 1106 जास्त आणि कमी. अरुणाचलची 17 विचारलेले, महाराष्ट्राच्या गडचिरोलीचे विचारलेले आहे, बरोबर आहे का? वन लाईनरला. त्यामुळे ते आकडे पण लक्षात असणं गरजेचं आहे. अरुणाचलची 17, मिझोरामची 52 आणि जम्मूची 56. डोंगराळ आणि रिमोट एरिया जास्त असल्यामुळे ह्यांची घनता कमी आहे. साक्षरतेचं बघितलं आपण पहिल्या जनगणनेपासून 81 ते 41 पर्यंत जी अट होती ती 4 वर्षावरील व्यक्तीचा विचार केला जायचा. त्याच्यानंतर 51 ते 71च्या दरम्यान 5 वर्षाचा व्यक्तीचा विचार केला जायचा आणि 81 ते 2011 पर्यंत 7 वर्षावरील व्यक्तीचा विचार केला जात होता. आता बघा, साक्षरतेमध्ये वाढ 64 वरून 74. आता पुरुषांची साक्षरता 82.14 आणि स्त्रियांची 65.46 आहे. आता ही जवळपास आपल्या राज्याच्या साक्षरते एवढी. राज्याची साक्षरता 76.88 वरून 82 वाढली. केंद्राची जास्त वाढली, म्हणजे राज्यापेक्षा देशाची जास्त वाढली. देशाची जास्त वाढण्याचं कारण काय? डेव्हलपमेंटला स्कोप आहे ना, इथं सॅच्युरेशन झालंय आता. 82 वरून 88, 5 वाढवून अवघड आहे. मात्र कमी असेल, मी मागच बऱ्याच वेळा उदाहरणं सांगितले, 60% वरून 75% मिळवणं सोपं आहे.
पण 95% परत 98% मिळवणं खूप अवघड आहे. 3% वाढ करणं अवघड आहे. त्यामुळे इथं सॅच्युरेशन झाल्यामुळे आपली 82.34% एवढी वाढ झाली होती. पुरुषांची साक्षरता लक्षात राहू द्या, इथे 82 लक्षात राहीलच, कारण पुरुषांची देशाची साक्षरता आणि महाराष्ट्र साक्षरता जवळपास. महाराष्ट्रातील पुरुषांची साक्षरता 88.38 आहे आणि स्त्रियांची किती आहे 75.87. फरक हा 10चा आहे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या साक्षरतेमध्ये. देशाच्या आणि राज्याच्या जवळपास 10चा फरक आहे. 11च्या जनगणनेत भारताच्या साक्षरतेत पुरुष व स्त्री साक्षरतेचा फरक 16.68% होता आणि महाराष्ट्राच्या साक्षरतेत पुरुष आणि स्त्री मधला फरक 12.51%. याचा अर्थ काय, तर आपल्याकडे स्त्री पुरुष साक्षरतेमधली गॅप कमी दिसते. बरोबर आहे का? आता सगळ्यात जास्त साक्षर आणि सगळ्यात कमी साक्षर राज्याचा जर विचार केला तर केरळ 94% आहे. आता बरेचसे जिल्हे केरळ मधले संपूर्ण साक्षर झालेले आहेत. आता तुम्हाला एक होमवर्क साठी सांगतो की भारतातला पहिला संपूर्ण साक्षर झालेला जिल्हा कोणता आहे ते सर्च करून इथं लिहून टाकू. कोल्हाम एकदा सर्च करू तरी. एर्नाकुलम 100%. केरळचे सध्याचे 99%, पण लक्षात तर राहू द्या फक्त ते लिहायची गरज नाही. आणि ते ऑफिशियल कुठल्या ह्याच्याकडे नाही, सर्वेवर त्याचा आपला विश्वास नाही, वेगवेगळ्या सर्वेने केलेला आहे. जोपर्यंत जनगणना होत नाही, कारण जनगणनामध्ये सॅम्पल सर्वे नसतो, प्रत्येक व्यक्तीची माहिती घेतली जाते. जनगणना हे सगळ्यात जास्त ऑथेंटिक सोर्स असणार आहे. तिरुवनंतपुरम पहिला होता आणि दुसरा एर्नाकुलम. तिरुवनंतपुरम आधीचं नाव त्रिवेंद्रम होतं, राजधानी. बाजूला लिहून घ्या, तिरुवनंतपुरम 2016 मध्ये पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा एर्नाकुलम. एर्नाकुलम म्हणजे कोची. एर्नाकुलमची पण आहे, जसं आपलं पिंपरी चिंचवड पुणे कसं आहे ना, तसं एर्नाकुलम आणि कोचीन आहेत, जवळजवळ आहेत. नंतर मिझोराम आणि गोवा 88.70%. आता ही लोकसंख्यांची कमी आहे, त्यामुळे लवकर साक्षरता अचीव करणं सोपं आहे. आपल्याकडं राज्य जेवढे मोठे मोठे आहेत, तर रिमोट एरियाज वगैरे आहेत, ग्रामीण लोकसंख्येची संख्या जास्त आहे, तर रिमोट एरियामध्ये एज्युकेशन पोहोचवणं अवघड आहे. पण आता ऑनलाईन एज्युकेशन झाल्यामुळे किंवा बऱ्याचशा गोष्टी आता शक्य आहेत. बिहार फक्त 61.80 आहे, अरुणाचल 65%, राजस्थान 66%. हे लक्षात राहू द्या. आंध्र आपल्या लक्षात राहू शकत नाही, आपल्याला वाटतं आंध्रा डेव्हलप असेल, मात्र आंध्राची त्यावेळेस फक्त 67% एवढीच लिटरसी होती, बिलो नॅशनल ऍव्हरेज. लक्षात ठेवा, याला गोल करून लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर लक्षद्वीपची साक्षरता किती होती, 92.28%. एकूण जर विचार केला तर बघा इथं केरळ नंतर काय येणार आहे, लक्षद्वीप. लक्षद्वीपकडे लक्ष जात नाही, तरी तो 2 नंबरला आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचा विचार केला तर लक्षद्वीपची 92%. लक्षात राहू द्या. लक्षद्वीप हा खूप छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, तरी त्याची लोक साक्षरता किती आहे, 92.28. कारण लक्षद्वीप हा केरळच्या जवळ आहे, एकदम जवळ आहे. केरळचा इम्पॅक्ट त्याच्यावर होणारच आहे ऑब्विस. दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता सगळ्यात कमी 77% होती. तरी पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता सध्याचा विचार न करता 2011चा जर विचार केला तर सगळ्या केंद्रशासित प्रदेशाची
जी साक्षरता आहे ती अबोव नॅशनल ऍव्हरेज होती सगळ्यांची. इथं बाजूला लिहून घ्या. राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे असं लिहा ना, अबोव नॅशनल ऍव्हरेज. असे प्रश्न फॉर्म होतात बरेच वेळा. खाली वाक्य दिलंय सरासरी साक्षरतेपेक्षा 90% अधिक साक्षरता असणारी राज्य केंद्रशासित प्रदेशमध्ये केरळ 94%, लक्षद्वीप 91.85 म्हणजे 92च्या खूप जवळ आहे ते, आणि मिझोराम 91.33. मिझोराम आपल्या लक्षात राहत नाही, मिझोरामला आपण मागास समजतो, पण मिझोराम शिक्षणाच्या बाबतीत खूप जास्त पुढे आहे. आता शहरीकरणावर प्रश्न आला होता प्रिलिम्सला, तो कॅन्सल पण झाला ना बहुतेक. त्यानंतर बघा सेन्सस टाउन म्हणजे काय, तर 1981च्या जनगणनेत शहर आणि नगराची व्याख्या करण्यात आली होती. त्यामध्ये काय सांगितलं की 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे ज्याला आपण सेन्सस टाउनचा दर्जा द्यायचा असेल, किंवा मग 75% पुरुष, महत्वाचं काय, पुरुष हे गैरकृषी क्षेत्रात काम करत असले पाहिजे. त्यामध्ये असं देण्यात येईल की जनगणनेपैकी लोकसंख्येच्या 75% अधिक, तर नाही, पुरुष शब्द महत्वाचा आहे, लोकसंख्या नाही, तर फक्त पुरुष 75% अधिक गैरकृषी क्षेत्रात काम करत असतील आणि त्या किंवा त्या क्षेत्राची घनता प्रति चौकिमी 400 पेक्षा जास्त असली पाहिजे. पर स्क्वेअर किलोमीटर 400 पेक्षा जर जास्त त्याची डेन्सिटी असेल तर त्याला आपण सेन्सस टाउन म्हणतो. ह्याला काय, सेन्सस टाउन म्हणतो, यापैकी कुठली अट पूर्ण केली तर. मात्र आता स्टॅट्युटरी सिटी, आता वेल्ला आहे, वेल्ला ही गट ग्रामपंचायत, वेल्ला हा पुण्यातील एक तालुका आहे, सगळ्यात जवळच्या तालुक्यापैकी एक आहे तो. बरेच तालुके जवळ जवळ आहेत, मात्र वेल्ला पण खूप जवळ आहे, 50 किलोमीटरच्या आत असेल. त्याचं मुख्यालय तोरण्याला आहे वेल्ल्याचं, आणि ती स्वतः एक गट ग्रामपंचायत आहे. तिथे फक्त BSNL ची रेंज येते, 500-600 घरं सुद्धा नसतील, पण ते काय वैधानिक शहर आहे, बरोबर आहे का, आणि तिथं वैधानिक शहराचा त्याला दर्जा दिलेला आहे. त्यासोबतच काही ठिकाण आहेत तिथं नगरपालिका असते, नगरपंचायत असते. नगरपंचायत असणारे बरेच ठिकाण आहे तिथं नगरपंचायत आहे, मात्र त्याला आपण तालुक्याचा दर्जा दिलेला आहे. लोणावळा काय, तिथे लोणावळ्याला, लोणावळा तालुका आहे का, तिथं काय नगर परिषद आहे ना, आधीपासून नगर परिषद आहे लोणावळ्याला. टुरिस्ट म्हणजे काय अपवादामुळे दिलेला आहे, काही ठिकाणी टुरिस्ट प्लेस असेल, काही ठिकाणी लोकसंख्या जास्त असेल, तर अशी ठिकाणं आहेत ज्याला आपण टुरिझम मुळे असेल किंवा लोकसंख्येमुळे असेल, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत त्यांना, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना वैधानिक शहर असं म्हटलं जातं. काही कॅन्टोन्मेंट बोर्ड छोटे पण आहेत त्यांना सुद्धा आपण स्टॅट्युटरी काय, तर त्या कायद्यानुसार दर्जा दिला ना. नगरपालिकेचा कायदा आहे, महानगरपालिकेचा कायदा आहे, कॅन्टोन्मेंट बोर्डचा ऍक्ट आहे 2006चा, तर त्या ऍक्ट नुसार त्याला शहराचा दर्जा दिला. सेन्सस टाउनला 3 अट आहे, 3 पैकी कोणती अट आहे, 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या, दुसरी काय 75% पेक्षा जास्त पुरुष गैरकृषी कामात असले पाहिजेत, तिसरी अट काय डेन्सिटी 400 पेक्षा जास्त पाहिजे. तिन्ही अटी सेन्सस टाउन साठी लक्षात ठेवा. स्टॅट्युटरीसाठी काय, स्टॅट्यूटला त्याला दर्जा दिला पाहिजे, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड असतील, किंवा काही प्राधिकरण असतील. 11च्या जनगणनेचा विचार केला तर दशलक्ष शहर म्हणजे काय, 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणारी 53 शहरं होती. स्टॅट्युटरी टाउन्स 4041 होती आणि सेन्सस टाउन 3894 होती. एकूणचा जर विचार केला तर 7935 एवढी शहरं भारतात अस्तित्वात होती. तर सर्वाधिक नागरी लोकसंख्येचा जर विचार केला तर गोव्याची नागरी लोकसंख्या 62% आहे. तर गोव्यामध्ये सुद्धा 2च जिल्हे आहेत, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा, 2च जिल्हे आहेत फक्त. मात्र तिथली लोकसंख्या जर बघितली तर गाव अशी सलग आहेत, टुरिझममुळे खूप जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे तिथं. म्हणजे छोटी छोटी गाव आहेत तिथं सुद्धा तुम्हाला डॉमिनोज, मॅकडोनल्ड हे सगळे चेन जे आहेत इंटरनॅशनल ते सुद्धा तुम्हाला तिथे दिसतील.
बाकी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहे. तर त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळं तिचे नागरिकांचं प्रमाण 62%, मिझोराममध्ये 52%, तामिळनाडूमध्ये 48%, केरळमध्ये 47% आणि भारतात मध्ये महाराष्ट्र जे आहे त्याचं 45%. महाराष्ट्राची जी ऍव्हरेज आहे ती नॅशनल ऍव्हरेज पेक्षा जास्त आहे, 45.22%. आता कमी नागरिकरण असणार आहे किंवा कमी नागरिक लोकसंख्या असणार हिमाचल, याचं महत्वाचं कारण काय? पहाडी इलाका आहे आणि त्याच्यामध्ये मोठं शहर स्थापन करणं अवघड जातं, लँडची कमतरता असते. तुम्ही सिक्कीम मध्ये वगैरे गेला गंगटोक मध्ये तर ती राजधानीचं ठिकाण आहे, मात्र तुम्हाला जर या रोडवरून साईडच्या रोडला जायचं असेल, साईडचा रोड फक्त 50 मीटरच्या जरी अंतरावर असला तरी त्याची हाईटचा जरी डिफरन्स असतो ना, तो 2-2 मजलेचा असतो. तुम्हाला पायऱ्यानं उतरावं लागतं खाली, कारण ते पूर्ण हिली रिजन मध्ये शहर वसलेलं आहे गंगटोक. वरचा रोड एकदम वर असला तर खाली 500 मीटरवर खालचे रोड असतात. म्हणजे शहराचं जे लेंथ आहे असे पूर्ण डोंगर उतारावर पसरलेलं असल्यामुळं तिथं शहरं मोठी होणं अवघड राहतं. त्या तुलनेत छोट्या छोट्या वस्त्या असतात पहाडी एरियामध्ये, कारण जास्त डोंगर कापून जर आपण तिथं तयार केलं मग तळी असेल, त्यानंतर मग इकडचं आपलं कालची कुठली घटना झाली ते म्हणजे काही दिवसापूर्वी झाली ते इरसळवाडी, अशा घटना घडतात कारण डोंगर जर जास्त पोखरला तर तो तिथं सस्टेनेबल राहत नाही. त्यामुळं हिमाचल सारख्या ठिकाणी लोकसंख्या घनता सॉरी शहरी लोकसंख्येची संख्या ही कमी असण्याचं कारण पहाडी इलाका आहे. बिहारमध्ये का, तर बिहारमध्ये आधीपासून ग्राम व्यवस्था बळकट होती, जमीनदारी वगैरे होती, त्यामुळे तिथं ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. आसाम 14%, ओरिसा 16% आणि मेघालय 20%. आपल्याला हिमाचल, बिहार, आसाम हे 3 राज्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इकडे गोवा लक्षात राहील. मिझोराम हे सुद्धा साक्षरतेत पुढे आहे आणि शहरीकरणामध्ये सुद्धा पुढे आहे. नॉर्थ ईस्ट असेल तर ते महाग असेल, हा भ्रम काढून टाका, कारण मिझोराम दोन्ही बाबतीत पुढे आहे, नागरीकरणाच्या बाबतीत आणि साक्षरतेच्या बाबतीत. नागरीकरण म्हणजे शहरीकरण आणि साक्षरतेच्या बाबतीत पुढे आहे. आता आपण प्रमाण बघितला, प्रमाणाचा जर विचार केला तर गोवा 1 नंबरला येतो, बरोबर आहे का, नागरी लोकसंख्येचं प्रमाण. पण जर लोकसंख्येचा जर विचार केला, नागरी लोकसंख्या, गोव्याची लोकसंख्या 16 लाखाच्या आसपास आहे, 15-16च्या आसपास काहीतरी असेल आता. तर ते नागरी लोकसंख्येमध्ये जाणारच नाही, तर त्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, कारण महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारतामध्ये कितव्या नंबरला आहे? दुसऱ्या. युपी नंतर आपणच येतोय. त्यामुळं लोकसंख्येचा जर विचार केला तर तो आकडा आपला वाढतोय, त्यामुळे महाराष्ट्र संख्येच्या बाबतीत दुसरा आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये जरी नागरीकरण कमी असलं तरी ते 20 कोटी आहेत. 20 कोटी मधलं जरी त्यांचा नागरीकरणाचा विचार केला 25% जरी नागरीकरण झालं असलं तरी संख्याच मोठी आहे ना. ती संख्या मोठी असल्यामुळं त्यांच्या नागरीकरणामध्ये लोकसंख्येचा जर विचार केला तर 4.44 कोटी, त्यानंतर तामिळनाडू 3.50 कोटी, पश्चिम बंगाल 2.91, त्यानंतर आंध्र प्रदेश येतो. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचा जर विचार केला तर सगळ्यात कमी लोकसंख्या कोणाची आहे? सिक्कीमचे 6 लाखाच्या आसपासच आहे. त्यामुळं नागरी लोकसंख्या पण त्यांचीच कमी असणार आहे, ग्रामीण पण त्यांचीच कमी असणार आहे, कारण टोटल लोकसंख्या त्यांची 6 लाख आहे ना. अरुणाचल 3.13, ह्याची पण लोकसंख्या कमी आहे त्यामुळं. त्यानंतर मिझोराम 5.61 लाख, मिझोराम इथं 3 नंबरला जातोय. लोकसंख्या जरी कमी असलं तर ह्याचं नागरीकरण जास्त आहे, त्यामुळं 3 नंबरला मिझोराम येतोय कमी मध्ये, कारण टोटल लोकसंख्या कमी आहे. मिझोराम मध्ये नागरिकांचं प्रमाण 50%च्या वर आहे, मात्र टोटल जो त्यांचा सॅम्पल आहे तोच कमी आहे ना. टोटल संख्या जी आहे लोकसंख्या तीच कमी असल्यामुळे ती 3 नंबरला येतोय. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या उत्तर प्रदेश 15 कोटीच्या आसपास, त्याच्यानंतर बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र 4 नंबरला आहे, हे पण लक्षात असू द्या. नागरीकरणाच्या बाबतीत 1 नंबरला आहे आणि ग्रामीण लोकसंख्येच्या बाबतीत 4 नंबरला आहे. दोन्हीची बेरीज म्हणजे टोटल लोकसंख्या झाली. सगळ्यात कमी ग्रामीण लोकसंख्या असणारा सिक्कीम 4.56, त्यानंतर मिझोराम, त्यानंतर गोवा. इथं फक्त लक्षात असू द्या अरुणाचल नागरीमध्ये 2 नंबरला आहे, कारण लोकसंख्या जास्त आहे तिथे. अरुणाचलचं जर इकडे बघितलं आपण तर इथं मिझोराम येतोय फक्त 52%, मात्र मिझोरामची लोकसंख्याच मुळात कमी आहे. इथं जास्त ठोकताळे लावायचं नाही हा, लक्षात ठेवायला. सिक्कीम, अरुणाचल, मिझोराम सगळ्यात कमी नागरी लोकसंख्या, सगळ्यात जास्त कमी ग्रामीण लोकसंख्येमध्ये सिक्कीम, मिझोराम, गोवा.
हे बऱ्याच वेळा वाचलं तर लक्षात राहील. आता जास्त लोड घेऊ नका, सारखं सारखं वाचून ते लक्षात राहणार आहे. आता भारतातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणारी शहरामध्ये बृहन्मुंबई 1.84 कोटी बीएमसी. नवी मुंबई आणि मुंबई दोन्ही एकत्रित केल्यानंतर हे बीएमसी तयार होतं. बृहन्मुंबई 1.84 कोटी, दिल्लीमध्ये 1.63 कोटी. एक नंबरला आपल्या मुंबई, 2 नंबरला आपली दिल्ली, 3 नंबरला कोलकाता. हे क्रम बऱ्याच वेळा विचारलाय. 4 नंबरला चेन्नई, 5 नंबरला बेंगलोर आहे, 6 नंबरला हैदराबाद, 7 नंबरला अहमदाबाद आणि 8 नंबरला पुणे. लक्षात काय ठेवायचं तर अहमदाबाद आपल्या पुढे आहे. हे बाकीचे जरा आहेत, आपल्याला वाटतंय पुणेकरांना की वरचे 7 ठीक आहे, पण अहमदाबाद आपल्यापेक्षा मोठा आहे हे लक्षात ठेवा. कारण गांधीनगर अहमदाबाद हे सुद्धा ट्विन सिटी आहेत, जवळजवळ आहेत दोन्ही. गांधीनगर जरी राजधानी असेल गुजरातची, तरी पण अहमदाबाद त्याला चिटकूनच आहे. त्यानंतर 8 नंबरला पुणे. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1 नंबरला आपला मुंबई हे देशात पहिला आहेच. नंतर 8 नंबरला पुणे हा राज्यात दुसरा आहे. राज्याचा जर इथं आकडा लिहायचा तर इथं लिहून टाका तुम्ही. 2 नंबरला पुणे, नागपूर 3 नंबरला आहे. 4 नंबरला नाशिक आहे. 5 नंबरला वसई विरार आहे, हे लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर 6 नंबरला औरंगाबाद आहे. आता ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील लोकसंख्या किती आहे? 11,23,74,333. शेवटच्या आकड्यापर्यंत प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे शेवटच्या आकड्यापर्यंत ती लोकसंख्या लक्षात ठेवायची. दशवार्षिक वाढ 15.99%, त्याला आपण 16% केली. एक्झॅक्ट म्हणायचं तर 15.99%. 2001 ते 11च्या लोकसंख्येच्या म्हणजे जर विचार केला तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 1,54,00,000ची भर पडली होती. भारताच्या मध्ये 18.15 कोटी होती, बरोबर आहे का? महाराष्ट्रामध्ये किती भर पडले? 1.54 लाख. इथं बाजूला लिहून घ्या. दशवार्षिक भारत समजतंय? 18.15 कोटी आणि 1.54 कोटी. 15.99% एक्झॅक्ट. ही वाढ 1961 नंतरच्या जनगणनेत प्रथमताच 20%च्या खाली राहिले. सेम ॲज इंडिया. महाराष्ट्र आणि इंडिया सेम आहे. 61 नंतर भारतात देशाची लोकसंख्या सुद्धा जी वाढ आहे, दशवार्षिक वाढ लोकसंख्येची, ती सुद्धा पहिल्यांदाच 61 नंतर 20च्या खाली राहिली होती. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची सुद्धा पहिल्यांदाच 20%च्या खाली राहिली होती. महाराष्ट्रातील सर्वाधिक दशवार्षिक वाढ 71च्या जनगणनेत 27.5% होती. सर्वाधिक वाढीचे जिल्हे बघा. ठाणे विभाजन पूर्व का तर ठाण्याचं विभाजन नंतर झालेलं आहे. 36% एवढी लोकसंख्या वाढ झाली होती, कारण मुंबईमधले बरेच लोक आता मुंबईत झालेल्या गर्दीमुळे ठाण्याला शिफ्ट होत होते. पुण्याची जी दशवार्षिक वाढ आहे ती 30.4%. 2 नंबरला पुणे, 3 नंबरला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 4 नंबरला नंदुरबार आहे. हे थोडं अपवाद आहे, कारण ते रिमोट होता आधी, ट्रायबल एरिया मोठा आहे त्यामध्ये, पण त्यांना स्कोप आहे डेव्हलपमेंटसाठी, लोकसंख्या वाढवण्यासाठी. त्यामुळे नंदुरबार 4 नंबरला आणि 5 नंबरला नाशिक आहे, हे लक्षात ठेवा. वाडीमध्ये ठाणे, पुणे आणि संभाजीनगर हे 3 आहेत. सर्वात कमी लोकसंख्या वाढ. आता मुंबई शहर ऑलरेडी सॅच्युरेट झालं होतं, त्यामुळे लोक गर्दीला वैतागून चाळीत राहण्यापेक्षा 2 BHK 3 BHK मध्ये राहूया. वाशी साईडला, वसई विरार, तिकडे बदलापूर, तिकडे लांब लांब लोक घर घ्यायले. त्यामुळं मुंबई शहराची लोकसंख्या ही -7.56 म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ आहे. रत्नसिंधू, मुंबई रत्नसिंधू हे निगेटिव्ह ग्रोथ आहे. हे जे -4.8
आणि वजा 2.2 हे तीन जे जिल्हे आहेत त्यांचे निगेटिव्ह ग्रोथ आहे. लक्षात राहू द्या. तर महाराष्ट्राची घनता बघा, 2001 साली 315 वरून 2018च्या जनगणनेत 365 इतकी वाढ झाली. एकूण वाढती 50 एवढी. महाराष्ट्राच्या घनतेत 315 ते 365 आपण महाग बघितले कंपॅरिझन करताना. तर ती वाढ किती आहे? 315 वरून 365. एकूण वाढ 50 न झालेले. सर्वाधिक घनतेचे जिल्हे कोणते आहेत? तर मुंबई उपनगर 20,980. त्यानंतर मुंबई शहर घनतेमध्ये 19,652. म्हणजे उपनगरची घनता का जास्त आहे थोडं कारण सांगतोय, ऐकून घ्या, लक्षात ठेवणं सोपं जाईल. मुंबई शहर, साऊथ मुंबई ज्याला आपण सोबो असं म्हणतो, तिथं थोडं ट्रेंड वेगळा आहे. उपनगरमध्ये तुम्हाला रिक्षा बिक्षा दिसतील, साऊथ मुंबईमध्ये फक्त टॅक्सी दिसतील. इकडं कुर्ल्याच्या खाली, इकडं बांद्र्याच्या खाली साऊथ मुंबई सुरू होते. वरच्या साईडला मुंबई उपनगर आहे. खालच्या साईडला जे आहे साऊथ मुंबईमध्ये कुलाबा असेल, नरिमन पॉईंट असेल, तो सगळा एरिया आहे ना, एकतर तिथं MNC चे ऑफिसेस आहेत, भारतातल्या महत्वाच्या कंपन्या असतील, महत्वाच्या बँका असतील, गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतील, त्यामुळे तिथं पब्लिक बिल्डिंगची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे तिथं रेसिडेन्शियल एरिया कमी आहे. ऑलरेडी उपनगराचा जो एरिया आहे तो जास्त आहे साऊथ मुंबईपेक्षा. त्यामुळं मुंबई उपनगर आहे तिथं घनता सुद्धा जास्त आढळते, कारण तिथं जो लोकांना राहण्याचा रेसिडेन्शियल एरिया आहे पर्सेंटेज मध्ये तोच कमी आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये. पोर्ट ट्रस्टकडे मुंबईची सगळ्यात जास्त जागा गेलेली आहे. मात्र मुंबई उपनगरमध्ये फक्त एकच आहे की तिथं बोरिवली ला नॅशनल पार्क आहे, तेवढाच तो फरक आहे. बाकी गणित तर आहेच. मुंबई शहर 2 नंबरला येते, ठाणे 3 नंबरला येते आणि पुणे परत 4 नंबरला येते. कोल्हापूर 5 नंबरला आहे, हे लक्षात ठेवा. कोल्हापूर जिल्हा हा 5 नंबरला आहे, लक्षात असू द्या. तुम्ही तिकडे ऑप्शन असाल तर नाशिक, औरंगाबाद, म्हणजे आता संभाजीनगर, नागपूर असं काही निवड कराल तर काय त्याच्या खाली रायगड वगैरे नाही, कोल्हापूर आहे 5 नंबरला, लक्षात ठेवा. पहिले 1, 2, 3 हे तर लक्षात राहतीलच. मुंबई सबब, मुंबई सिटी, ठाणे, त्यानंतर पुणे, त्यानंतर कोल्हापूर आहे 5 नंबरला. सर्वात कमी घनतेचे जिल्हे गडचिरोलीची 74 आहे. हा आकडा डायरेक्ट विचारला होता मागच्या कंबाईनच्या पूर्व का मुख्याला. गडचिरोलीची जी घनता आहे ती 74 आहे, डायरेक्ट लक्षात ठेवा. सिंधुदुर्गची 163 आहे, चंद्रपूरची 192 आहे, रत्नागिरी 196, यवतमाळ 204. महाराष्ट्राची साक्षरता, साक्षरतेमध्ये बघा, एक मध्ये 76.88 होती, ती 82.34 झालेली आहे. पुरुषांची जी साक्षरता आहे ती 88 आणि इकडे 75 आहे. हे आकडे कमी जास्त का होतात तर अंदाजित, आणि हे फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवा, हे नका लक्षात ठेवू, हे आकडे लक्षात ठेवा फक्त. 88 आणि 75. तिकडे 65 आहे स्त्रियांची, बरोबर आहे का? देशात आपले किती आहे? राज्यात 75 आहे स्त्रियांची. पुरुषांची 88 आणि स्त्रियांची 75 आहे. हे वाढले कितीवर? हे आकडे नका लक्षात ठेवा, अजून जास्त कन्फ्युज व्हाल तुम्ही. समजतंय? फक्त हे लक्षात ठेवा, हे डिफरन्स तर लक्षात ठेवलायचा आपण, स्त्रियांची किती वाढले. नाही तो फरक जो होता 75 आणि 88 मध्ये, कितीचा फरक होता? आधी 13चा फरक होता. सॉरी, आता 13चा फरक आहे. आधी किती होता तो? 67 आणि 85. हा इथे 97 जर पकडलं तर हा 13 पेक्षा थोडा जास्त होता, आता तो 13चा आहे. जवळपासच आहे ना फरक. जो गॅप आहे लिटरसी मध्ये तो जवळपासच आहे, मात्र तो आता थोडा कमी झालेला स्लाइटली. आता इथं एक्झॅक्ट दिलाय मी पॉईंट मधनं काढून. पुरुष आणि स्त्री साक्षरतेचा पाऊंड 12.5%, 13पेक्षा कमी. साक्षरतेचं प्रमाण 2001च्या 76.88 वरून 82.34 पर्यंत वाढलेलं आहे. 76.88 वरून किती वाढली साक्षरता आपली? 82.34% झालेली आहे. आता सर्वाधिक साक्षरता, तर हे दोन आकडे घनता आणि साक्षरतेचे सारखेच राहत आहेत. मुंबई उपनगरची साक्षरता 89.9% आणि शहराची 89.2%. जी फॅक्ट आहेत ती फॅक्ट आहेत. फॅक्टला जास्त फॅक्टनुसार लॉजिक तयार करायचे, लॉजिकनुसार फॅक्टवर जायचं नाही, उलट करायचं नाही. जसं फॅक्ट आहे त्यानुसार लॉजिक डेव्हलप करायचं.
मुंबई उपनगर आणि मुंबई शहर 19.9 आणि 19.2. आता नागपूर बघा, विदर्भामध्ये नागपूर सगळ्यात जास्त डेव्हलप आहे. IT पार्क पासून ते मिहानपर्यंत सगळ्या गोष्टी तिथे आहेत. 88.4 एवढी त्याची साक्षरता आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांना ओव्हरटेक करून नागपूर किती नंबरला येतोय? 3 नंबरला येतोय. मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर डायरेक्ट नागपूर. नागपूर नंतर अकोला आहे. अकोला हा थोडा अपवादात्मक आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मात्र अमरावती आहे. म्हणजे खाली पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही शहराला जागा नाही आहे. तुम्हाला पुणे विद्येचे माहेरघर वगैरे वाटत असेल, मात्र ही तर त्याचं काय रोल नाहीये. कोल्हापूर, पुणे हे यामध्ये नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर इथं तुम्ही 3 नंबरला पुणे आणून ठेवाल तुमच्या लॉजिकनुसार. पण फॅक्टनुसार लॉजिक तयार करायचे, लॉजिकनुसार फॅक्ट नाहीत तयार करायचे. कारण फॅक्ट आहे ते आहे, त्याला कुठला लॉजिक नसते. मात्र ते लक्षात ठेवण्यासाठी लॉजिक तयार करा. नागपूर हे विदर्भाची राजधानी आहे आणि कित्येक वर्षापासून ते ब्रिटिश प्रांतात सीपी आणि बेरारची राजधानी राहिली. नॅचरली तिथं सरकारी कार्यालय असतील, डेव्हलपमेंट ते राहिलेले. महाराष्ट्राची सुद्धा उपराजधानी आहे, तिकडचं सेंटर पॉईंट आहे. त्यामुळे नागपूरची जी साक्षरता आहे ती 88%. आकडे पण लक्षात असू द्या, पहिल्याची 89.9%, मुंबई शहराचे 89.2%, अकोल्याचे 88% आणि अमरावती 87.4. आता नंदुरबार बघा, नंदुरबारची फक्त 64.4%, जालन्याची 71% आणि धुळ्याची 72%. आता महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर बघा, रत्न, सिंधू, गोदा महिलांचे नाव वाटतात ना. रत्न, सिंधू, गोदा हे नाव लक्षात ठेवा. कमीच राहिलं का? नाही झालं. कमी लिंग गुणोत्तराचा जर विचार केला तर मुंबई शहराचं, कारण काय, इंडस्ट्रियल एरिया जास्त आहे आणि लोक कोकणातून, साताऱ्यातून बरेचसे, म्हणजे साताऱ्यातलं जर वैशिष्ट्य आहे की साताऱ्यातल्या प्रत्येक गावातून एक ट्रॅव्हल्स, एक नाही कित्येक ट्रॅव्हल्स भरून मुंबईला जातात. म्हणजे छोटं गाव असतं पण तिथं बर्गर, पिझ्झा पासून सगळं मिळतं. तिकडे तुम्ही फलटण, मसवड यासारखा जो भाग आहे, तिकडे जे गिरणी कामगार होते ते साताऱ्यातून बऱ्यापैकी जायचे आणि कोकणातून जायचे. कोकणात स्पेशल ट्रेन गणपतीला वगैरे सोडलेले असतात, कारण तिथनं जे पूर्ण कष्टकरी वर्ग आहे महाराष्ट्रातून येतो, जास्त करून तर UP बिहार मधूनच येतो. जेवढा महाराष्ट्रातून जातो तो पुरुषांचं जास्त संख्या आहे तिथं. स्त्रिया कमी स्थलांतरित होतात, कुटुंब नेण्यापेक्षा ते स्वतः तिथे जाऊन राहतात. त्यामुळं मुंबई शहर मध्ये सगळ्यात कमी घेऊन उत्तर आहे. त्यानंतर उपनगरात आहे, त्यानंतर ठाण्यात आहे, त्यानंतर पुणे. या चारीचं काम, कारण इंडस्ट्रियलायझेशन आहे आणि बीडचं सामाजिक मागासलेपणा. सुधा मुंडे सारखी प्रकरणं तिथं बरेच झालेले आहेत. स्त्री भ्रूण हत्या या कारणामुळं बीड 5 नंबरला आहे. कमी लिंग गुणोत्तरामध्ये तुमच्या लॉजिकनुसार बीड 1 नंबरला नाही लिहायचं, बरीच कारण असतात त्यामध्ये. इंडस्ट्रियलायझेशन आणि स्थलांतर हे सगळ्यात महत्वाचं कारण. स्त्री भ्रूण हत्या वगैरे तर नंतर, सामाजिक वगैरे सगळ्या गोष्टी नंतर आहे. बाललिंग गुणोत्तराचा विचार केला तर बघा, मी तुम्हाला मागे एक लॉजिक सांगलं होतं. ट्रायबल एरिया जिथं असेल तिथं चाइल्ड सेक्स रेशो हा जास्त असतो. महाराष्ट्राचा विचार केला ट्रायबल एरिया तर पहिल्यांदा नाव कुठलं जे असते तर गडचिरोली, नंदुरबार हे 2 नावं तुमच्या डोक्यात येतात. गडचिरोली मध्ये बाललिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त आहे. त्याच्या शेजारचं चंद्रपूर, गडचिरोलीच्या डाव्या साईडचे चंद्रपूर 2 नंबरला आहे, वरच्या साईडचं जे गोंदिया आहे ते 3 नंबरला, हे लक्षात ठेवा. आता रत्नागिरीचं काय कारण असेल 4 नंबरला यायचं तर स्थलांतर, त्यानंतर भंडारा. बघा हे 4 आहेत ते गडचिरोलीच्या शेजारचे, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली पहिल्या 5 मध्ये. गडचिरोली, त्यानंतर डावीकडे जायचं चंद्रपूर, त्यानंतर वर जायचं गोंदिया आणि गोंदियाच्या बाजूचा भंडारा, ही 5 नंबरला आहे. मध्ये 4 नंबरला रत्नागिरी आलाय, कारण रत्नागिरीत ना स्थलांतर मोठ्या प्रमाणात मुंबईत झालेलं आहे. सर्वात कमीचा जर विचार केला तर 1 नंबरला बीड आहे, त्यानंतर जळगाव 819. बीड पॅटर्न सुद्धा मुंडेमुळे फक्त 801 आहे बाललिंग गुणोत्तर. नॉर्मल लिंग गुणोत्तराचा इथे संबंध बीडचा जास्त काय येतोय तर इथं भ्रूण हत्या जास्त होते, त्यामुळे भ्रूण हत्येचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त कुठं होईल? बाललिंग गुणोत्तरावर होईल. नंतर जळगाव आहे, त्यानंतर अहमदनगर आहे, अहिल्यादेवी नगर ऑफिशियली
नाव झालेलं आहे त्याचं. बुलढाणा 842 आणि कोल्हापूर याच्यावर स्पेसिफिक प्रश्न आला होता 845. राष्ट्रीय सरासरीच्या किंवा राज्याच्या सरासरीच्या जवळपास कोणते आहेत असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे काही आकडे लक्षात असू द्या. बीडचा आकडा लक्षात ठेवा 801 आहे फक्त. बीडचा आकडा स्पेसिफिक लक्षात राहू द्या. भारतातल्या स्थलांतराचा विचार केला तर जनगणनेनुसार भारतातील 45.36 कोटी यापैकी स्त्रियांचं प्रमाण 31.6 कोटी आहे. जर विचार केला आपण टोटल ह्याच्यात तर 80% वर स्थलांतरामध्ये स्त्रियांचं स्थलांतर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय स्थलांतर होण्याचं? विवाह आहे. विवाहामुळं जवळपास लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण 50%च्या थोडंच कमी आहे. ते सगळ्यांचं जवळपास स्थलांतर होतं. कारण आपल्याकडे प्रथा अशी आहे की नवऱ्याच्या घरी तिच्या पत्नीना म्हणजे पतीच्या घरी पत्नीना राहायला जायचं असतं. त्यामुळं स्थलांतर होण्यामध्ये मोठा वाटा कोणाचा असणार आहे? महिलांचाच असणार आहे. बाकी रोजगारासाठी आणि इंजिनिअरिंग नंतर शिक्षणासाठी किंवा एमपीएस साठी शिक्षणाचं प्रमाण जास्त असणार आहे एमपीएससी पेक्षा. शिक्षण सगळेच घेत आहेत. त्यामुळे शिक्षण 3 नंबरला आहे स्थलांतर होण्याच्या बाबतीत. आता स्थलांतराचा प्रकार बघा. विवाहामुळे सगळ्यात जास्त स्थलांतर ग्रामीण ते ग्रामीण होते. लग्नासाठी शहरातली पोरगी कधी गावात जाणार नाही. गावातली गावात जाईल. ग्रामीण ते ग्रामीण 1 नंबरला आहे. त्यामुळे त्यानंतर गावातली मुलगी लग्नासाठी शहरात येऊ शकते. काय प्रॉब्लेम नाही, तिला शहरातच पाहिजे असते. ग्रामीण ते शहरी 2 नंबरला आहे. 3 नंबरला शहरी ते शहरी. आता हे वेगवेगळ्या कारणासाठी येऊ शकते. लग्न असेल. ग्रामीण ते शहरीमध्ये रोजगाराचा जास्त सहभाग असेल. शहरी ते शहरीमध्ये बदली होत असेल, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी होत असेल, शिक्षणासाठी जात असेल शहरातनं शहरात, किंवा मग लग्नासाठी होत असेल. शहरी ते ग्रामीण प्रमाण हे खूप कमी आहे. जास्त करून रिटायर झाल्यानंतर गावाकडे शेती करायची म्हणून गेलेलं असतं. पण ह्याला कधी मुंबईचं सोडा, मुंबईमध्ये लोकलमध्ये जाण्यासाठी चालणं वगैरे लागतं. पण पुण्यातल्या लोकांना चालण्याची सवय नाही. ते गावात कशी चालणार? त्यामुळं शहरी ते ग्रामीण हे रिटायरमेंट नंतर जास्त प्रमाण असतं, निवृत्तीनंतर जायचं. आता भारतातली धर्मनिहाय लोकसंख्या बघा. हिंदूचं प्रमाण 79.80. हिंदू धर्माचं प्रमाण 79.80 आहे. मुस्लिम धर्माचं प्रमाण 14.23%. ख्रिश्चन 2.30. ख्रिश्चन 3 नंबरला का? तर नॉर्थ ईस्टचे असतील किंवा केरळ तामिळनाडू असेल तिथं ख्रिश्चनचं प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे आपलं गैरसमज असतं की पंजाबमुळे शीख, पंजाब हरियाणाच्या आसपास शीख धर्माचं प्रमाण जास्त असेल आणि ते 3 नंबरला असतील. पण असं असतो नॉर्मल. माझ्या पण मनात असं लॉजिक होतं हे वाचायच्या आधी, फॅक्ट पाठ करायच्या आधी. तर 2 नंबरला मुस्लिम आहेत. 1-2 ला काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही, ते लक्षात राहतात. आकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हिंदू 79.80%, मुस्लिम 14.23%, ख्रिश्चन 2.30%, शीख 1.72. हे बघा. हा, त्यानंतर बौद्धचं जे प्रमाण आहे ते 0.70%. शीख 4 नंबरला, बौद्ध 0.70 आणि त्यानंतर जैन 0.37. पारसी पॉईंट नॉट मध्ये, त्यामुळे ह्यामध्ये दिलं नाही. 7 नंबरला पारसी असणार आहेत. टोटल 6 मायनॉरिटीज आहेत. आता जर बघितलं तर लोकसंख्या सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशची आहे. त्यामुळं लोकसंख्येनुसार हिंदूंचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठं असणार आहे? उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे. आणि प्रमाणाचा जर विचार केला, लोकसंख्या आहे, संख्या सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशमध्ये, प्रमाण हिमाचलमध्ये. मुस्लिमांचं प्रमाण लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे, कारण 20 कोटी आहेत ना तिकडं. टोटल लोकसंख्या 20 कोटी आहे. आणि प्रमाणाचा जर विचार केला तर लक्षद्वीप मध्ये सगळ्यात जास्त मुस्लिमांचं प्रमाण आहे. त्यानंतर ख्रिश्चनचा विचार केला तर लोकसंख्या केरळमध्ये जास्त आहे, कारण नॉर्थ ईस्टचे खूप छोटी छोटी राज्य आहेत. आणि प्रमाणाचा विचार केला तर नागालँडमध्ये सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्म आहे. शीख पंजाब ह्यामध्ये काही डाऊट नाही. बौद्ध धर्माचा जर लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त आहे, मात्र सिक्कीमची लोकसंख्या फक्त 6 लाख आहे. तिथं बुद्धिझमचा खूप जास्त आधीच प्रसार झालेला आहे. त्यामुळे सिक्कीम मध्ये बुद्धिझम 1 नंबरला आहे. जैनिझम महाराष्ट्र लोकसंख्या पण महाराष्ट्रात जास्त आणि प्रमाण पण महाराष्ट्रात जास्त. आता वाढीचा जर विचार केला तर हिंदू धर्मियांची वाढ 13.87 कोटी न झाली होती 16.8%. मुस्लिम धर्मियांची वाढ 3.41% आणि वाढीचं प्रमाण 24.6%, सर्वाधिक वाढ आहे. ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या 38 लाखांना वाढली 15.5%.
शिखांचे 16 लाख 8.4%, बौद्ध धर्मियांचे 5 लाख म्हणजे 6.1%, आणि जैन धर्मियांचे 5.4, म्हणजे 3 लाखानं वाढलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये फक्त आकडे लक्षात असू द्या. इकडे 79.80 आहे ना, तर महाराष्ट्रात पण 79.83 आहे. हिंदू धर्मियांची लोकसंख्या जवळपास सारखी. पण इकडे बघा, मुस्लिमांची लोकसंख्या देशामध्ये 14.30 आहे. तर इथं लिहा देश, म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन करणं इझी जाईल. इथे किती आहे? 14.23, बरोबर आहे. बौद्ध धर्मियांचे बघा इकडं 5.81 आहे. इथे किती आहे? हे 1-2लाच आहेत, ह्यात काय प्रॉब्लेम नाही देशात. बौद्ध धर्मांची किती आहे? 0.70% आहे. आणि तिथे किती नंबरला येतात? ते 5 नंबर. पण महाराष्ट्रात 3 नंबरला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बुद्धिझमचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळं 3 नंबरला बुद्धिझम आहे, 4 नंबरला जैनिझम आहे. जैनिझमची जी पर्सेंटेज आहे ते 1.25%, देशामध्ये फक्त 0.37% आहे, आणि देशामध्ये क्रमांक 6वा आहे. ख्रिश्चन महाराष्ट्रात कमी आहेत, तरी त्यांचं प्रमाण किती आहे? 0.96%. ख्रिश्चनचं जर देशात प्रमाण बघितलं तर किती आहे? 2.3%. आणि देशामध्ये किती नंबरला येणार? ते 3 नंबरला येणार आहेत. शिखांचं प्रमाण जर बघितलं तर पंजाब सारख्या राज्यामध्ये मेजॉरिटीमध्ये आहेत, आणि देशामध्ये ते किती नंबरला आहेत? 4 नंबरला आहेत. राज्यात 6 नंबरला आहेत. आणि पारसीची संख्या कमीच आहे, त्यामुळे प्रमाण पण त्यांचं कमी असणार आहे. ते सगळ्यात खाली येते. आता हे QR कोड आहे ना, चांगला मोबाईल असेल तुमच्याकडे तर डायरेक्ट तुम्ही मोबाईलला करू शकता स्कॅन. जर मोबाईलवर स्कॅन होत नसेल तर गुगल लेन्सने स्कॅन करा. लिंक येईल, त्या लिंकवर जाऊन माहिती बघा. तर आता जनगणना 2021 विषयी जे घेण्यात येणार होती, मात्र ती कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. त्याच्याविषयी थोडीफार माहिती आपण बघून घेऊया. ते आता नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू आपण.